आपल्या कर्तव्य कर्मामध्ये आपल्याला प्रवृत्त होता येत आहे याचा आनंद झाला आणि त्याने आनंदाने शंख वाजवला. त्यांनी शंख वाजवल्यानंतर ततशंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखा सहसैवाभ्यनंत्यस्य शब्दस्तु मूलो भवत. आणि मग त्याच्यानंतर काय काय वाजलं? शंखाश्च भैर्यश्च पणवान हे सगळं वाजायला लागलं. गोमुख वाजायला लागलं. शंख, नगारे, ढोल, शिंग, मृदंग हे सगळे वाजायला लागले, वाद्य वाजायला लागले. आणि त्या वाद्यातून सहसैवाभ्यंश शब्द तुमुलो, तुमुल म्हणजे मोठा, तुमुलो अभवत, मोठा असा शब्द, मोठा नाद निर्माण झाला. कौरवांच्या पक्षातून या सगळ्या युद्धवाद्यांची निर्मिती झाली. युद्धवाद्य वाजायला लागली आणि त्या सगळ्या वाद्यांमधून एकत्रित वाजण्यातून एक मोठा आवाज निर्माण झाला. तुमुल या शब्दावर मी आता थोडा जोर देतो. व्यास महर्षींनी या सर्व शब्दांची रचना करताना, हे सरळ आहे, हा अध्याय सरळ आहे, याच्यात अडकायचं कारण नाही. परंतु संतांचे शब्द काय काय कशा कशाचा निर्देश कुठे कुठे करतात याचं फार सुंदर चिंतन या शब्दातून आपल्याला पाहायला जातं. ज्ञानेश्वर महाराज सहज बोलतील तरी त्याच्यात काही वर्माच्या गोष्टी आपोआप येतील. 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनीच असं म्हटलंय की माझं बोलणं काही फार महत्वाचं नाही, पण मी सहज बोलत गेलो आणि त्याच्यातून एवढं मोठं निर्माण झालं. ज्ञानोबराय म्हणतात, रिकामे तोंड करू गेले बडबड परी गीते ऐसे गोड आतुडेल. माझं रिकामं तोंड नुसतं बडबड करायला लागलं तर त्याच्यावर गीतेचं एवढं सुंदर भाष्य निर्माण झालं. मग त्यांचं नुसती बडबड जर इतकी गोड असेल तर ज्ञानोबरायांनी हेतुपुरस्सर लिहिल्यावर काय होईल? सहज शब्दातून त्यांच्या सिद्धांत प्रकट होता. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते, तुकोबराय बोलतात तसं. स शब्द तुमुलो भवत, स शब्द हा तुमुलो अभवत, मोठा आवाज निर्माण झाला. रणांगण आहे, मोठे मोठे रथी अतिरथी महारथी आहेत, मोठे मोठे युद्ध विशारद आहेत, त्यांच्या हातातले शंख आहेत, त्या शंखांचा मोठा आवाज आहे. त्या आवाजाला बरोबर मृदंग वगैरे वगैरे अन्य वाद्यांचा आधार आहे आणि त्या सर्वांमुळे एक मोठा आवाज त्या रणभूमीवर निर्माण झाला, जो वीरांना युद्धाकरता आनंद देणारा आणि युद्धाकरता प्रवृत्त करणारा आवाज झालं. हे सशब्द स्तुमुलो भवत इथपर्यंत संजय बोलले. आणि आता जसा इकडून वाद्यांचा आवाज झाला कौरव पक्षातून, तसा पांडवांच्या पक्षातून वाद्यांचा आवाज झाला. त्याच वेळेला कोणकोणती वाद्य कोणी कोणी वाजवली याचा विचार सांगताना सांगतात, ततश्वेतैर्हैर्युक्ते महती स्यंदने स्थितो माधव पांडवश्चैव दिव्यं शंखौ प्रदद्मतु. पांढऱ्या शुभ्र घोडे जोडलेल्या उत्तम रथामध्ये भगवान श्रीकृष्णाने आणि अर्जुनाने आपले दिव्य शंख वाजवले. माधव हा पांडवाच एव दिव्यौ शंखौ प्रदद्मतु. त्यांनी आपापले शंख वाजवले. भगवंतांनी आपला शंख वाजवला. कोणता? पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयः पौंड्रं दद्मो महाशंखम भीमकर्मा व्रकोदरः. कुणाकुणाच्या शंखांची काय काय नावं आहेत ती नावं संजय आता धृतराष्ट्राला सांगतात. पांचजन्यम ऋषिकेशो, भगवान श्रीकृष्णाच्या हातातल्या शंखाचं नाव आहे पांचजन्य. त्याच्या मागच्या कथा सांगत बसत नाही. अर्जुनाचा शंख आहे देवदत्त. आणि भयानक कृत्य करणारा असा जो भीम आहे त्याच्या हातामध्ये पौंड्र नावाचा एक फार मोठा शंख आहे, त्याचा आवाज त्यांनी केला. कुंतीपुत्र असणाऱ्या युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख फुंकला. नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक या दोन शंखांचा आवाज निर्माण केला. मग काश्यश्च परमेश्वराच्या शिखंडीच्या महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्च पराजितः द्रौपदो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहू शंखान दद्मो पृथक पृथक. प्रत्येकाने आपापले वेगवेगळे शंख जे हातामध्ये धरले होते ते सगळे शंख वाजवले आणि त्या वाजवण्याचा परिणाम असा झाला, सघोषो धारतराष्ट्राणाम हृदयाने व्यदारयत.
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन. मी पुन्हा तुमुलो या पदाकडे येतो. स शब्द तुमुलो भवत, तिथे तुमल असा शब्द आला. तुमल म्हणजे मोठा. आणि इथे नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन, इथे तुमल असा शब्द आला. या दोन्हीकडे तुमल, एक तुमल शब्द कौरवांच्या पक्षातून निर्माण झालेल्या आवाजाकरता आहे आणि दुसरा तुमुल शब्द हा पांडवांच्या पक्षातून निर्माण झालेल्या आवाजाकरता. आता व्यासांची गंमत इथे आहे. व्यासांचे शब्द वाचताना संतांच्या शब्दातलं वर्म हे नेमकं अशा पद्धतीनं प्रतीत होतं. तिथं काय झालं, प्रत्येकाने आपापले शंख वाजवल्यामुळे एक फार मोठा आवाज निर्माण झाला, एवढंच म्हटलंय. सहजनंतर शब्द स्तुमुलो भवत, मोठा आवाज निर्माण झाला कौरवांच्या बाजूने, एवढंच म्हटलंय. परंतु पांडवांच्या बाजूने जो आवाज निर्माण झाला तो कसा होता, सघोषो, या घोषामुळं, या आवाजामुळे धार्तराष्ट्राणाम म्हणजे धृतराष्ट्राची जी 100 मुलं होती त्यांचं काय झालं, हृदयाने व्यदारयत, त्यांचं हृदय विदीर्ण झालं. नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन. आणि नभ आणि पृथ्वी, आकाश आणि पृथ्वी यांना दुमदुमून टाकत तो आवाज जो बाहेर पडला, त्याच्यानं या आपल्या पक्षातल्या म्हणजे कौरवांच्या पक्षातल्या लोकांची छाती दडपून गेली. हृदयाने व्यदारयत, विदीर्ण अंतःकरण झालं. गंमत अशी आहे, दोन्हीकडून युद्धवाद्यच वाजली, पण एका वादनाचा परिणाम नुसता मोठा आवाज झाला आणि दुसऱ्या त्याच वाद्यांच्या वादनाचा परिणाम छातीवर दडपण आलं. दोन्हीकडे तुमुल शब्द वापरून व्यास महर्षी काय सांगतात ऐका. कौरवांच्या पक्षातून आवाज झाला तो नुसता मोठा होता, पण पांडवांच्या पक्षातून आवाज झाला तर त्या सगळ्या कौरवांच्या छातीवर दडपण आलं. असं का व्हावं, दोन्हीकडून शंखच वाजलेत तर एका शंखाचा परिणाम नुसता मोठा आणि दुसऱ्या शंखाचा परिणाम मात्र हृदय विदीर्ण करणारा असावा. याचं हे कारण आहे. व्यास महर्षींच्या शब्दांच्या रचनेची ही गंमत आहे. काय गंमत आहे की पांडवांचा पक्ष सत्याचा होता, त्यामुळे कितीही मोठा आवाज झाला तरी आपला पक्ष सत्याचा आहे म्हणल्यानंतर त्यांना त्याची काही भीती वाटली नाही. पण कौरवांचा पक्ष असत्याचा असल्यामुळे अंतःकरणातलं असत्य त्यांना ताण निर्माण करणारं ठरलं. त्यामुळे त्यांच्या पक्षातून, पांडवांच्या पक्षातून जो शंखाचा आवाज झाला त्याच्याने हृदयाने विदारयत, त्यांचं हृदय विदीर्ण झालं. हे हृदय विदीर्ण केलं ते बाहेरच्या शंखानी नाही केलं, आतल्या असत्याच्या भीतीनं केलं. माणसाचं अंतःकरण जे विदीर्ण होतं ते बाह्य कोणत्याही लौकिक साधनांनी होत नाही, ते शेवटी आपल्या अंतःकरणातल्या भयादी विकारांनी अंतःकरण विदीर्ण होत असतं. बाहेरून काही ऐकू येऊ देत, बाहेरून काही येऊ देत. अहो, एखादा मनुष्य आहे आजारी पडला आणि एकदम डॉक्टर पळत पळत आले, त्याच्या हृदयावर ताण येतो की नाही? अरे का पळत आली असतील वा, मला काय झालंय, काही हार्ट अटॅक वगैरे आला नाही ना? डॉक्टर पळत येण्याचा तो परिणाम नसतो, आतली मरणाची भीती हृदय विदीर्ण करत असते. अंतःकरणातल्या चुकीच्या भावना, अंतःकरणातली विकृती ही माणसाचं हृदय विदीर्ण करत असते. बाहेर होणारे आवाज फक्त सहाय्यकारी होत असतात. ज्ञानेश्वर महाराजांचं या दोन्ही श्लोकावरचं भाष्य पहा. फार ज्ञानेश्वर महाराजांनी हा भेद स्पष्ट करून दाखवला. दोन्हीकडे तुमुल शब्द आहे, दोन्हीकडे मोठा आवाज झाला, पण ज्ञानेश्वर महाराज बोलताना पांडवांच्या बाबतीत बोलताना वेगळं बोलतात आणि कौरवांच्या बाबतीत बोलताना वेगळं बोलतात. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, हा घोष तरी उपसंहरला, परी पडसाद होता राहिला, तेणे विध्वंसला दळभार कौरवांचा. तो आवाजही थांबला. ज्ञानोबा त्याच्याही पेक्षा बारीक बोलतात. व्यास महर्षी म्हणतात हृदयाने वेदार आहेत. कशामुळे? सघोषो नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन.
पृथ्वीवर आकाशामध्ये हा नाद व्यापून राहिला आणि त्याच्याने पांडवांच्या त्या कौरवांच्या अंतःकरणावर हृदयावर त्याचा ताण आला, विदीर्ण झालं हृदय, एवढंच व्यास महर्षी बोलतात. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा घोष उपसंहाराला, घोष थांबला, सगळ्यांचे शंख फुंकणं थांबलं, तरी सुद्धा पडिसाद होता राहिला. त्या वातावरणामध्ये त्या शंखाचे जे प्रतिध्वनी उमटत राहिले, त्या प्रतिध्वनीमुळे कौरवांचा दळभार विध्वंसेला. नुसत्या प्रतिध्वनीचा हा परिणाम विधी वाटायला लागले. आणि मग पुढे पुष्कळ आहे त्याचा विचार. परंतु असं सगळं झाल्यानंतर हृदयाने व्यदारयत अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपित्वजः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवा. कपिध्वज असणारा अर्जुन, ज्याच्या ध्वजावर कपी आहे, युद्धाच्या तयारीनं उभ्या असणाऱ्या कौरवांना पाहतो. व्यवस्थितान, कुणाला? धार्तराष्ट्रान दृष्ट्वा, व्यवस्थितान दृष्ट्वा. सगळे हे धृतराष्ट्राची मुलं अर्जुनाने व्यवस्थित पाहून घेतली. प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवा. आणि मग अर्जुन युद्धाच्या प्रवृत्तीनं पुढे झाला आणि भगवंताला अर्जुन म्हणतो, ऋषिकेशम तदा वाक्यमिदवाहु महीपते सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत. तेव्हा आता हे दोन्ही पक्ष युद्धाला तयार झाले, शंख फुंकणं झालंय, आता एकमेकांवर फक्त तुटून पडायचं आहे. तुम्ही एक काम करा, मला दोन्हीही पक्षाच्या मध्ये माझा रथ नेऊन ठेवा. कशा करता? मला बघू द्या समोर कोण कोण, मला कुणाकुणाला मारायचंय एकदा बघू दे, कुणाकुणाबरोबर मला युद्ध करायचंय मला बघायचंय. याच्याकरता तुम्ही माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन ठेवा. या रणभूमीवर युद्धाच्या इच्छेनं प्रवृत्त झालेले, सज्ज झालेले हे शत्रू पक्षातले जे योद्धे, जोपर्यंत मी त्यांना नीट पाहून घेत नाही तोपर्यंत मला यांच्यामध्ये कुणाकुणाबरोबर लढणं शक्य आहे हे मला ठरवता येत नाही. आता अर्जुन तसा मोठा योद्धा आहे, पण अर्जुन हे बोलतो याचं कारण असं आहे की धर्मयुद्धामध्ये बरोबरीच्या योद्ध्याबरोबर लढावं असा नियम. त्याच्यामुळे माझ्या बरोबरीचे कोण आहेत मी त्यांच्या बरोबरच लढणार आहे. माझ्यापेक्षा जो खालच्या दर्जाचा आहे त्याला मी विचारणारही नाहीये कोण कोण आहेत माझ्या बरोबरीचे, मला बघू द्या. त्यांना मी पाहतो कोण आहेत, ज्यांना पाहायचंय ते कोण आहेत. फार सुंदर शब्द व्यास महर्षींनी वापरलेत. योत्स्यमानानवेक्ष्यहं य एतेत्र समागतः. कशा करता? धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षवः. दुष्ट बुद्धीच्या दुर्योधनाचं युद्धात हित करू पाहणारे जे लोक आहेत, दुर्बुद्धे असा शब्द वापरला. दुष्ट बुद्धीच्या दुर्योधनाचं युद्धामध्ये हित करू पाहणारे जे योद्धे म्हणजे दुर्योधनासारख्याच दुष्ट बुद्धीचे जे लोक आहेत त्यांना मला बघू दे. हे सांगितल्यानंतर भगवंतांनी तो रथ दोन्ही पक्षाच्या मध्ये नेऊन उभा केला आणि मग अर्जुन समोर पाहतो आणि अर्जुनाच्या चित्ताचा थरकाप उडतो. इथून खऱ्या अर्थाने अर्जुनाची भूमिका आता आपल्याला कळते. भगवंतांनी तो रथ मध्ये नेऊन ठेवला आणि अर्जुनाने कुणाकुणाला पाहिलं. तत्रा पश्य स्थितान पार्थ पितृनथ पितामहान आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखिनस्तथा श्वशुरान सुरदश्चैव सेनयोरुभयोर. बघितलं तान समीक्षस्य कौंतेय सर्वान बंधून अवस्थितान कृपया परया विष्टो विषीदन्नम इदम अब्रवीत. अर्जुनाने त्यांच्याकडे पाहिलं आणि अर्जुनाच्या मनामध्ये कृपया परया विष्टो. सगळ्या बांधवांना पाहून अर्जुनाचं अंतःकरण करुणेनं व्यापून गेलं आणि असा व्यथित झालेला अर्जुन भगवंताला म्हणायला लागला, देवा दृष्ट्वेमं स्वजनम कृष्ण युयुत्सम समुपस्थितम सीदन्ति मम गात्राणि मुखंच परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षस्य जायते गांडीवं संस्कृते हस्तात् वक्षैव परिदह्यते न च शक्नुमि व्यवस्थातुं
धनुरुद्य अवस्थातुम भ्रमती वच मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैहि जीवितेन वा. अर्जुनाचे प्रश्न सुरू झाले. अर्जुन म्हणतो, देवा मी माझ्या स्वबांधवांना स्वजनांना माझ्या समोर उभं राहिलेलं पाहतोय आणि यांना पाहिल्यानंतर माझ्या तोंडाला कोरड पडते, हातातलं धनुष्य बाण गळून पडतं आहे, माझं मन भ्रमिष्ठासारखं झालेलं आहे. भ्रमती वच मे मनः, त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही, दोन पायावरती स्थिर राहू शकत नाही. देवा या युद्धाचं असणारं निमित्त जे राज्य, ते राज्यच मला विपरीत दिसायला लागलंय. सगळी चिन्ह मला विपरीत दिसतात. या युद्धामध्ये माझ्या आप्तस्वकीयांना मारून माझं कल्याण होईल असं मला वाटत नाही. न कांक्षे विजयम कृष्ण न राज्यम, मला विजयाची अपेक्षा राहिली नाही देवा, मला राज्याची अपेक्षा राहिली नाही. किन्नो राज्येन गोविंद किं भोगैहि जीवितेन वा. अरे असलं राज्य मिळवून असले भोग जिवंत राहून आपल्या आप्तस्वकीयांना मारायचं, आपण जिवंत राहायचं आणि असे भोग भोगायचे. देवा मला हे राज्य नको. याच्याने काय होईल? कुलक्षय प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलम कृष्ण अधर्मो भिववत्युत. देवा मग कुलक्षय होईल, मला हे राज्य नको. माझ्याकडून पाप वाढेल, माझ्या स्वजनांना मारल्याचा दोष मला लागेल. याच्याने काय होईल? अधर्मात भिववात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरा. पापाचा परिणाम काय होतो हे अर्जुन बोलतोय. महत्वाचा परिणाम अर्जुन बोलून दाखवतो. देवा अशा कुलसंपन्न अशा घराण्यामध्ये माझा जन्म झाला आणि अशा कुलसंपन्न घराण्यामध्ये येऊनही मी जर पाप करेन तर त्या पापाचा परिणाम असा होईल की घरातल्या स्त्रिया बिघडतील आणि घरातली स्त्री जर बिघडली तर वर्ण व्यवस्थेचा नाश होऊन जाईल, सगळीकडे वर्णसंकर माजेल. म्हणून हे करणं उचित नाही. संकरो नरकायैव कुलघ्नानाम कुलस्य च पतंती पितरो येषाम लुप्त पिंडोदक क्रिया. हे सगळं नष्ट होईल देवा. संकर झाला की तो संकर नरकाला नेतो. पिंडदान करायला सुद्धा, जलतर्पणाला सुद्धा कोणी राहणार नाहीत, त्यामुळे पितर सगळे अधोगतीला जातील. म्हणजे माझ्या पुढच्या पिढ्या मी नष्ट करतो आहे आणि माझ्या मागच्या पिढ्यांना मी पिंडदान न दिल्यामुळे त्यांनाही मी नरकात पाठवतो आहे. देवा मागच्या आणि पुढच्या पिढ्यांना नरकात पाठवणारं असं युद्ध मला करायचं नाही. या वर्णसंकरामुळं परंपरागत असे कुलधर्म लयाला जातात. कुलधर्म नाहीसे झाले अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावं लागतं. उत्सन्न कुलधर्माणाम मनुष्याणाम जनार्दन नरके अनियतम वासो. अनियत काळापर्यंत नरकात त्यांना पडावं लागतं. म्हणून देवा ही किती खेदाची गोष्ट आहे, हे किती दुःखद आहे की आम्ही बुद्धिमान असून राज्य आणि सुख यांच्या लोभानं कुटुंबियांना ठार मारण्याकरता प्रवृत्त झालो. इथं अर्जुन स्वतःच्या संबंधानं काय बोलतोय हे पहा. अहोबत महत्पापम कर्तुम व्यवसिता वयम. आम्ही व्यवसित आहोत, आम्ही विवेकी आहोत, आम्ही बुद्धिमान आहोत. आणि बुद्धिमान असणाऱ्या एखाद्या पुरुषानं नश्वर असणाऱ्या राज्याकरता स्वकीयांना मारायचं, ही किती खेदाची गोष्ट. अर्जुन स्वतःला बुद्धिमान समजतो या श्लोकामध्ये. भगवान काही बोलले नाहीत, हे अजून अर्जुनाचंच बोलणं चालू आहे. यदि माम प्रतिकारम शस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरम भवेत. तेव्हा आम्हाला हे असलं युद्ध नको, युद्ध नकोच, त्यांना राज्य देऊन टाका. आम्हाला ना राज्याची अपेक्षा आहे, ना सुखाची अपेक्षा आहे, ना कशाचीही अपेक्षा आहे. आम्ही त्यांच्या अंकित राहू. जर अगदीच त्यांनी आम्हाला राज्यात राहू दिलं नाही तर आम्ही कुठेही भिक्षा मागू, कुठेही राहू. अरे पोट भरायला देवा काही फार मोठं काही कष्ट करावे लागतात अशातला भाग नाही. 2 इंचाचं पोट आहे, भरण्याकरता किती खटपट करावी लागेल. अर्धी भाकरी पोटात गेली तर दिवस जातो. अर्धी भाकरी मिळवणं आमच्या बाहुबलावर आम्हाला शक्य आहे. आम्हाला बाकीचं तुम्ही हे सांगू नका. एवढं बोलून अर्जुन थांबला आणि मग संजय धृतराष्ट्राला सांगतात, एवं उक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसा.
रणांगणावर अशा दुःखानं उद्विग्न झालेला अर्जुन असं बोलून आपल्या धनुष्य बाणाचा त्याग करतो आणि रथाच्या मागच्या बाजूला जाऊन बसतो उपाविशत. पहिला अध्याय इथे संपतोय. या अध्यायात काय बघायचं? मी पहिला अध्याय सरळ वाचून दाखवलाय आपल्याला. सगळेच अध्याय मी वाचणार नाही, एवढा वेळही आपल्याकडे नाही. अक्षय तृतीयेला सकाळी आपल्याला सगळ्यांना गीतेचं पारायण करायचं. सकाळी सबंध गीतेचं पारायण करायचं. तेव्हा तुम्ही ते बघून घ्या. मी सगळे अध्याय वाचत नाही, फक्त प्रारंभाचा वाचला. या अध्यायातून घ्यायचंय काय, नेमकं काय सांगितलं गेलं? गीतेचा प्रारंभ या अध्यायामध्ये झाला. इथे तर तत्वविचाराला कुठे वावच नाही. धृतराष्ट्र प्रश्न विचारतोय, माझे आणि पांडूचे युद्धाकरता गेलेत, काय झालं? त्यावर संजय असं म्हणतात की तुझा मुलगा भीष्माचार्यांजवळ गेला आणि भीष्माचार्यांना त्यांनी दोन्ही पक्षाची स्थिती सांगितली. ही स्थिती ऐकून झाल्यानंतर भीष्माचार्यांनी आनंदाने शंख वाजवला आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या पक्षातल्या अनेकांनी रणवाद्य वाजवली. त्यांची रणवाद्य वाजवून झाल्यानंतर त्याचा एक मोठा आवाज रणांगणावर निर्माण झाला, जो युद्धाला प्रवृत्त करणारा होता. आणि त्याचा पडसाद म्हणून पांडवांच्या बाजूने वेगवेगळ्या लोकांनी शंख वाजवले. त्याचाही आवाज पांडवांचं हृदय विदीर्ण करणारा इतका मोठा ठरला. हे झाल्यानंतर जेव्हा युद्धाला प्रत्यक्ष सुरुवात होणार त्यावेळेला भगवंताला अर्जुन म्हणाला की देवा, मला माझ्या बरोबर कोण कोण लढणार आहेत ते बघायचंय, मला दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उपस्थित करा. दोन्ही सैन्याच्या मध्ये गेल्यानंतर, हे मुद्दे आहेत बरं का, पाचवा मुद्दा. दोन्ही सैन्याच्या मध्ये गेल्यानंतर अर्जुनाने आपल्या स्वजनांना पाहिलं आणि त्याच्यातले विविध जण पाहिल्यानंतर त्यांचे नातेसंबंध अर्जुनाला आठवले आणि अर्जुनाने देवाला सांगितलं, देवा, हे युद्ध करणं बरोबर नाही. का बरोबर नाही याची मीमांसा करताना अर्जुन म्हणतो, कारण याच्याने वेगवेगळ्या गोष्टी घडणार आहेत. स्वजनांना मारणं हे पाप आहे, हा धर्मविचार अर्जुन बोलून दाखवतोय. लौकिक सुखाकरता, राज्यभोगाकरता स्वजनांना मारू नये हा नीतिशास्त्राचा विचार अर्जुन बोलून दाखवतोय. स्वजनांना मारल्यामुळं कुलाचा घात होईल, हा परंपरा टिकवण्याचा, परंपरा नष्ट होण्याची भीती अर्जुन बोलून दाखवतोय. आणि असं झालं तर मागच्या आणि पुढच्या पिढ्या नरकात पडतील, हे अर्जुन बोलून दाखवतोय. हे सगळं करणं म्हणजे पाप करणं आहे, हे अर्जुनाला मनामध्ये पटतं आहे. आणि विवेकी बुद्धिमान पुरुषांनी असं वागू नये याच्यावर अर्जुनाचा विश्वास आहे. म्हणजे अर्जुन धर्म बोलतो, अर्जुन नीती बोलतो, अर्जुन शास्त्र बोलतो, अर्जुन मानसशास्त्र बोलतो. सगळ्या भूमिकांवरून अर्जुनाने हे युद्ध करणं किती चुकीचं आहे हे भगवंताला पटवून देण्याचा प्रयत्न पहिल्या अध्यायात केलाय, की जिथे संसाराची आसक्ती आहे आणि कर्तव्य कर्माची च्युती आहे. हे सगळे माझे आहेत, हा माझा नातेसंबंध आहे, हे माझे श्वशुर आहेत, हे माझे सुहृद आहेत, हे माझे मित्र आहेत, हे माझे गुरु आहेत, हे आचार्य आहेत, हे पुत्र आहेत, हे पौत्र आहेत, हे मामा आहेत, हे शालक आहेत. हे सगळं अर्जुन बोलतोय. मुद्दा कुठे आहे? अर्जुन काय बघायला गेला होता? भगवंताला सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत हे म्हणताना अर्जुनाची अपेक्षा काय होती? की माझ्या समोरच्या पक्षामध्ये माझ्या बरोबरीचे योद्धे कोण आहेत, जे शत्रू म्हणून माझ्या समोर उभे राहिलेले आहेत, त्यांना मला बघायचंय. अर्जुन गेला होता शत्रू बघायला, पण अर्जुनाने बघितले स्वजन. ऐका, शत्रू हे स्वजन म्हणून उभे राहतात आणि बऱ्याच वेळेला स्वजन हेच आपले शत्रू ठरतात. दोन्ही भूमिका प्रपंचामध्ये आपण पाहतो. शत्रू बऱ्याच वेळेला स्वजन म्हणून दाखवतात आपल्याला आणि बऱ्याच वेळेला स्वजन असतात ते शत्रू म्हणून समोर उभे राहतात. अर्जुनाला बघायचे होते शत्रू,
अर्जुनाने पाहिले स्वजन आणि सबंध गीता सांगून भगवंताने अर्जुनाला हेच सिद्ध करून दिलंय. गीतेचा सर्व शेवट कशामध्ये होतो हे जर आपण पाहिलं तर अर्जुनाला भगवंताने हेच सिद्ध करून दिलंय की अर्जुना, तू शत्रू बघायला गेलास, स्वजन म्हणून बघून आलास, परंतु मी तुला गीतेच्या तत्वज्ञानातून हे सिद्ध करून देतो की तू शत्रू म्हणून स्वजनाला बघू नको. स्वजनांना शत्रू म्हणून बघायला जा, शत्रूला स्वजन म्हणून बघू नकोस. तू बघ त्यांना, पण त्यांचे नातेसंबंध आठवू नकोस. ते माझे शत्रू आहेत एवढंच बघ, त्यांचा माझा संबंध काय हे ठरवू नकोस. सबंध गीता या विचाराकरता प्रयुक्त झाली. शत्रू म्हणून त्यांचा स्वीकार कर, स्वजन म्हणून त्यांचा स्वीकार करू नकोस. अर्जुन इथपर्यंत बोलतोय. अर्जुन जे बोलला, आता थोडा प्रश्न आपल्याला, म्हणून मी म्हटलं की या अध्यायातून जर गीतेमध्ये प्रवेश करायचा असेल तर ह्याच्यातून नेमकं घ्यायचंय काय. अर्जुन हे बोलला, मुद्दा असा आहे, ह्याच्यातलं चूक काय आहे, काय चूक काय. मला सांगा, आपल्या राज्याच्या सुखाकरता द्रोणाचार्यांसारख्या गुरुला मारावं काय. राज्य मिळवण्याकरता आपल्या आजोबांना मारून टाकावं काय. राज्यातले भोग आपल्याला मिळावे याच्याकरता आपले सगळे श्वशूर मातुल यांना मारून टाकावं काय. बरं, असं मारल्यानंतर जे राज्य मिळतं ते राज्य एकट्यानेच भोगावं काय. सगळ्यांशी भांडण करायचं, सगळ्या नातेवाईकांशी भांडण करायचं आणि घर आपल्या नावावर करून घ्यायचं. अरे मग त्या घरात येणार कोण नंतर. कारण भांडण केल्यामुळे नातेवाईक दूर गेलेले असतात, मग घर कुणा करता. ज्या घरामध्ये नातेवाईकच येणार नाहीत अशा घरामध्ये मी एकटा राहून भूतासारखा करू काय. सगळ्यांबरोबर मी भांडलोय, त्यामुळे नातेवाईक दुरावलेत, तरी मी घर माझ्या नावावर करून घेतलंय. आता त्या घरात येणार कोण. अर्जुनाची शंका बरोबर आहे का चूक आहे सांगा. अर्जुन बोलतोय ते बरोबर बोलतोय. तेव्हा मला हे पटत नाही. तिसभर पोटा करता एवढा नरसंहार करायचा आणि त्याच्यातून ते राज्य मिळवायचं. अरे कोणत्या विवेकी पुरुषाला हे आवडणार आहे देवा. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये एक कृपया परया विष्टो, एक करुणा निर्माण झाली, कृपा निर्माण झाली. कशाला मारायचं, कोण आहेत समोर. व्यक्तीला व्यक्ती म्हणून पाहताना सामान्य माणसाचं अंतःकरण एखाद्या माणसाकडे बघत असताना गंमत कशी असते पहा. एका अपरिचित माणसाचा मला परिचय करून दिला, हे अमके अमके. असं कुठे राहतात. अमक्या अमक्या गावाला राहतात. अरे वा, त्या गावाला आमचे एक नातेवाईक राहतात. कोण राहतात. अमका अमका माझा नातेवाईक तिथे राहतो. अहो मग आम्ही त्यांच्याच कुटुंबातले आहोत झालं. म्हणजे माणूस दिसला की त्याचं माझं नातं कुठं जोडता येईल याचाच विचार मनुष्य पहिल्यांदा करतो. तो माझ्या नात्यात आहे हे दाखवून काय मिळणार आहे माहित नाही, पण माझा आणि त्याचा संबंध आहे हे दाखवणं ही माणसाची सवय आहे, ही माणसाची बुद्धी आहे. कोणी दिसलं की पहिल्यांदा ते नातं दाखवलं जातं. तुम्ही कुठले इथले, मग आमचे नातेवाईक तिथंच राहतात. मग तो म्हणतो आम्ही त्यांना ओळखतो. अहो माझ्या मेवण्याच्या चुलत भावाच्या आत्ते भावाची मुलगी तिथं दिली. अरे मग जवळचं नातं आहे ना. कोण म्हशीचा मामा असतो पण नातं जोडतो. माझेपणा हा माणसाच्या अंतःकरणामध्ये इतका विचित्र पद्धतीनं निर्माण झालेला आहे की जिथं भेद निर्माण व्हायला पाहिजे तिथं माझेपणा निर्माण होतो आणि जिथं माझेपणा निर्माण व्हायला पाहिजे तिथं माणसाच्या अंतःकरणात भेद निर्माण होतो. अर्जुन हे शिकवतोय पहिल्या अध्यायात. जिथं भेदबुद्धीनं पाहिलं पाहिजे तिथं ममत्व निर्माण झालंय. कौरवांकडे भेदबुद्धीनं शत्रू म्हणून पाहिलं पाहिजे कारण असत्याची बाजू आहे. असत्याच्या बाजूकडे भेदबुद्धीनं पाहिलं पाहिजे. सत्य आणि असत्याची सरमिसळ नातेसंबंध जोडण्यात अर्थ नाही.
या जगतामध्ये सत्य आणि खोटं, खरं आणि खोटं यांची सरमिसळ झालेली. ब्रह्मसूत्राच्या सुरुवातीला जगद्गुरु शंकराचार्यांनी एक अध्यास भाष्य प्रकरण रचलंय. सर्व वेदांताचं ते सार आहे असं समजलं जातं. सर्व म्हणजे वेदांत, सगळा वेदांत त्या अध्यास भाष्यामध्ये आहे. बाकीचे सगळे ग्रंथ म्हणून म्हणजे त्या अध्यास भाष्याचा एका अर्थानं विस्तार आहे. त्या अध्यास भाष्यामध्ये आचार्यांनी स्पष्ट शब्दात निर्देश केला आहे. सत्यानृते मिथुनीकृत्य अहमिदम मम इदम इति नैसर्गिकोयम लोकव्यवहारः. आचार्य बोलतात, हे जग म्हणजे सत्य आणि अनृत यांचं मिथुनी कृत्य आहे. खरं आणि खोटं याचं संमिश्रण म्हणजे हे जग आहे. आणि या जगताच्या संबंधानं माणसाच्या अंतःकरणामध्ये नैसर्गिक रीतीनं अहंता आणि ममता व्यापून राहिलेली आहे. जग खरं खोटं दोन्ही आहे. आणि माणसाची अहंता आणि ममता खऱ्याच्याही संबंधानं खोट्याच्याही संबंधानं. माझं कोण आणि परक कोण, सत्य काय आणि असत्य काय यांची सरमिसळ माणसाने करता उपयोगी नाही. या दोन्ही गोष्टी एकत्रित होऊ नयेत. असत्य असत्य म्हणूनच समोर उभं राहावं, सत्य सत्य म्हणूनच त्याच्या विरोधात उभं राहावं. हा भेद, सत्य आणि असत्य बघतानाची भेदबुद्धी हा विवेक आहे. तिथं भेदबुद्धी असली तरी तो विवेक आहे. विवेकामध्ये निवडणे, विच धातूवरून विवेक शब्द सिद्ध होतो. निवडणे या अर्थाने. विवेक करायचा म्हणजे काय करायचं, योग्य अयोग्याचा निवाडा करायचा. आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते इहा मूत्र फल भोग विरागः तदनंतरम. विवेकातून वैराग्याकडे जायचं ना, मग विवेक म्हणजे योग्य अयोग्य निवडणे आणि अयोग्याचा त्याग करणे हे वैराग्य. योग्य अयोग्य निवडणे विवेक, निवडलेल्या योग्याचा स्वीकार करणे आणि अयोग्याचा त्याग करणे हे वैराग्य. खरं खोटं निवडा. अर्जुनाचा विवेक भ्रष्ट झाला, विवेक पतित झाला. अर्जुन भेदबुद्धीनं जे बघायला पाहिजे होतं तिथं अर्जुनाच्या मनाचा गोंधळ झाला. आणि भेदबुद्धीनं जे बघायला पाहिजे होतं तिथं अर्जुनाच्या मनाचा गोंधळ झाला. आणि ज्यांच्याकडे स्वभिन्न भूमिकेतून बघायला पाहिजे होतं तिथं स्वजन म्हणून अर्जुन बघायला लागला. खऱ्या खोट्याचा निवाडा आणि गीतेचा प्रारंभ इथून आहे. का पहिल्या अध्यायात जायचं, विवेक नसला की काय होतं हे कळतं म्हणून. विवेकहीन झालेला मनुष्य कशा पद्धतीचा विचार करतो हे कळावं म्हणून. आणि हे सर्व चित्ताच्या अस्थैर्याचं कारण ठरतं. चुकीचा विचार हे माणसाच्या चित्ताच्या अस्थैर्याचं प्रमुख कारण. आमचं चित्त अस्थिर का, आमचा विचार चांगला नाही. चांगला विचार केला चित्त हलत नाही. योग्य विचार केला. मग ज्ञानेश्वरी वाचायची कशा करता, गाथ्याची पारायण करायची कशा करता. ज्ञानेश्वरी वाचल्याने चित्त शांत होतं काय, ज्ञानेश्वरी वाचल्याने चित्त शांत होत नाही. ज्ञानेश्वरी वाचल्याने विचार चांगले सुचतात आणि चांगल्या विचारानं चित्त शांत होत. गाथा वाचल्याने एकदम माणूस मुक्त झाला असं होत नाही. असं होत नाही. गाथा वाचल्याने एकदम मन शांत झालं. गाथा वाचतानाच मन शांत नसतं. ज्ञानेश्वरी वाचतानाच मन शांत नसतं. कुठल्या शांतीचा विचार करतो आपण. पारायण करताना मन शांत असतं काय, कोण आलं कोण उठून गेलं, कोणी चिक्कू ठेवले, कोणी खडीसाखर ठेवली, कोणी ओटी भरली, हे बघतच पारायण चालू आहे. आणि कुठलं चित्त शांत ज्ञानेश्वरी वाचून. ज्ञानेश्वरी वाचण्याने चित्त शांत होत नाही. ज्ञानेश्वरी वाचण्याने विचार चांगले सुचतात आणि चांगल्या विचाराने चित्त शांत होत. चित्तस्थैर्याचं उपादान कारण म्हणजे चांगले विचार. ऐका, अर्जुनाच्या चित्तामध्ये विषाद का निर्माण झाला, कारण सत्य असत्याचं मिथुनी कृत्य केलं त्यांनी. सत्य असत्याची सरमिसळ केली. भेदानी काय बघायला पाहिजे आणि अभेदानी काय बघायला पाहिजे हे अर्जुनाला कळलं नाही. ज्यांना भेदानी बघायला पाहिजे त्यांना अभेदानी पाहिलंय.
त्याच्याकरता आवश्यक असणारा सत्याचा विचार अर्जुनाजवळ नाहीये. जगत हे सत्य असत्याने भरलेलंच आहे. या जगतामध्ये सगळंच खरं राहिलं असतं तर आम्हाला ज्ञानेश्वरी गीता ऐकायचं काय कारण राहिलं, आणि या जगतामध्ये सगळंच असत्य राहिलं असतं तरी सुद्धा गीता ऐकायचं काय कारण पडलं असतं. सगळंच खोटं आहे म्हणल्यानंतर गीता ऐकायचं कारण नाही, सगळंच खरं आहे म्हणजे गीता ऐकायचं कारण नाही. सत्यानृते मिथुन कृत्य. खरं आणि खोटं याचा निवाडा करणं हे वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाहीये. आम्ही नेहमी फसत आलेलो आहोत. त्याचं कारण हे आहे की आज जगताची रीत ही आहे की खोटं खऱ्याचं इतकं बेमालूम रूप घेऊन येत आहे की खऱ्यालाही प्रश्न पडावा, आपण खरे का हे खरं. असतं खोटं पण खऱ्याचं इतकं बेमालूम रूप घेऊन येतं खोटं की खऱ्यालाच प्रश्न पडावा, आपण खरे की ते खरं. म्हणजे विचित्र परिस्थिती आहे. आणि खोट्याची गंमत अशी असते की खोट्याला खऱ्याचं रूप घेतल्याशिवाय जगताच येत नाही. खोटं खोटं म्हणून कळालं तर कसं जगता येईल. दोरीवरचा सापाला खऱ्या सापाचं प्रदर्शन केल्याशिवाय कोण घाबरेल त्याला. अरे ती दोरी आहे हे कळलं तर लोक कशाला साप म्हणून घाबरतील. स्वतःच्या अस्तित्वाचं भय निर्माण करायचं असेल तर दोरीला सुद्धा सापाचं रूप घ्यावं लागतं, आणि सापाला नंतर दोरी म्हणून जाणवून दिल्याशिवाय भयाची निवृत्ती होत नाही. खऱ्या खोट्याची सरमिसळ आहे महाराज जगात. सगळंच खरं नाही, सगळंच खोटं नाही. सगळंच खोटं कसं असेल, कारण खोट्याला सुद्धा खऱ्याच्या अधिष्ठानावरच जगावं लागतं. खोटं खोटं म्हणून उभं राहतं त्याला आधार असतो तो खऱ्याचाच असतो. आपण विचार करा या गोष्टीचा. खोट्याला उभं राहायला जे स्थिर आधार पाहिजे तो खरा असावा लागतो, तर खोटं त्याच्यावर उभं राहू शकतं. कारण निश्चित अस्थिर पदार्थाला सुद्धा कुठंतरी स्थैर्याचं अधिष्ठान असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या अध्यायात उदाहरण दिलं. पै भिंगोरी रिधिये पडली, ते गमे जैसे भूमीसी जडली, ऐसा वेगातिशयो भूली हेतू होय. भिंगरी, भिंगरी माहितीये का नाही. भिंगरी आपण जमिनीवर भिंगरी फिरवतो, ती इतक्या वेगाने फिरते की जणू उभी आहे असं दिसतं. असते अस्थिर पण दिसते स्थिर. का? कारण ती भिंगरी ज्या जमिनीवर फिरते ती जमीन स्थिर आहे. अस्थिर पदार्थाला सुद्धा कुठेतरी स्थैर्याचा आधार लागत असतो. भ्रमाला सुद्धा सत्याचं अधिष्ठान अधिकरण लागत असतं, त्याच्याशिवाय भ्रम निर्माण होत नाही. दोरीच पडलेली नसेल तर तुम्हाला सापाचा भ्रम होईल काय. तिथं दोरीच नाही. बरं दोरी खरी आहे का नाही. खरी आहे. दोरीवरचा साप खरा आहे का. खोटा आहे. मग खोटा साप दिसण्याकरता खऱ्या दोरीचा आधार घ्यावा लागतो की नाही. म्हणजे खोट्यालाही खऱ्याचा आधार लागतो तर खोटं खोटं म्हणून कळतं. ऐका, मिथ्या पदार्थाला जोपर्यंत सत्याचं अधिकरण मिळत नाही तोपर्यंत मिथ्या पदार्थ आपल्या अनुभवालाच येत नाही. खरं आणि खोटं ओळखणं सोपं नाहीये. मी ज्याला खरं समजतो ते नेहमीच खोटं ठरत आलंय, आणि मी ज्याला खोटं समजत आलो ते नेहमीच खरं ठरत आलं. पहिला अध्याय केवळ याच्याकरता. सत्याची बाजू असत्याची वाटणं. अर्जुनाची बाजू सत्याची आहे पण अर्जुनाला ती चुकीची वाटते. मी थोडी गंमत सांगतो आपल्याला, विचार करा आपण. असत्याची बाजू सत्याची वाटली नाही तरी चालतं. असत्याची बाजू असत्याची वाटली नाही तरी चालतं, पण सत्याची बाजू कधीही असत्याची वाटू नये. बरोबर आहे का. बघा मी पुन्हा सांगतो. असत्याची बाजू सत्याची वाटली नाही चालेल, भ्रमच निर्माण झाला नाही चालेल. असत्याची बाजू असत्याची आहे असं नाही वाटलं तरी चालेल, पण सत्याची बाजू कधीही असत्याची वाटू नये. खोटं खोटं आहे नाही कळलं चालेल. हे खोटं आहे पण खरं वाटलं नाही वाटलं चालेल, पण जे खरं आहे ते कधी खोटं वाटू नये. जे खरं आहे ते कधी खोटं वाटू नये. अर्जुनाची अवस्था नेमकी ही आहे. त्याला कुठेही अर्जुन कौरवांची बाजू खरी आहे असं म्हणत नाही.
अर्जुन कुठेही कौरवांची बाजू खरी आहे म्हणत नाही, पण अर्जुन म्हणतो मी घेतलेली भूमिका चुकीची आहे, यांना मारून राज्य मिळवायचं हे मला पटत नाही. सत्याचा निवाडा करण्यातलं अर्जुनाचं हे अपयश पहिल्या अध्यायात प्रकट झालं. खऱ्या खोट्याचा निवाडा करता येत नाही, कारण खोटं हे खऱ्याचं रूप घेऊन येतं या जगात. आणि माणूस सुद्धा खोट्याला जेवढा भुलतो तेवढा खऱ्याला भुलत नाही महाराज. आजची परिस्थिती तर नेमकी अशीच आहे. तो खोट्याला जसा भुलतो तसा खऱ्याला भुलत नाही. एका जत्रेमध्ये एक बहुरूपी आला. वेगवेगळे आवाज काढायचे. हत्तीचा आवाज, वाघाचा आवाज, कुत्र्याचा आवाज, मांजराचा आवाज, वेगवेगळे आवाज काढायला लागले. आणि काढता काढता त्यांनी शेळीचा आवाज काढला. एका शेळीचा आवाज तो लोकांना इतका आवडला की लोकांनी त्याला पैसे दिले. अरे फार सुंदर शेळीचा आवाज काढला, हे द्या बक्षीस, 100, 200, 500 त्याला बक्षीस द्यायला लागले लोक. हुबेहूब शेळीचा आवाज, हुबेहूब. हा आवाज ऐकणाऱ्यांमध्ये एक धनगर होता. त्याने तो आवाज ऐकला. त्या धनगरांनी सांगितलं शेळीचा आवाज असा नसतो, तुम्ही काहीतरी मी माझं आयुष्य सगळं शेळ्या मेंढ्यामध्ये गेलं, तुम्ही काय शेळीचा, आता शेळीचा आवाज नसतो. त्याला वाईट वाटलं बहुरूप्याला. मला आव्हान देतो. तो म्हणला मग कसा असतो तुम्ही सांगा. धनगर म्हणाला आज नाही सांगत, उद्या सांगतो. उद्या तुम्हाला शेळीचा आवाज बरोबर काढून दाखवतो मी. आज मला गडबड आहे, जायचंय. उद्या तुम्हाला शेळीचा आवाज काढून दाखवतो, उद्या या. बहुरूपी म्हणाला नाही निघाला तर, तो म्हणाला मी तुम्हाला पैसे देतो, आणि जर मी तुमच्यापेक्षा चांगला काढून दाखवला तर तुम्हाला मिळालेले सगळे पैसे द्या. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे जमले. आता या धनगरांनी विचार केला आपल्याला काही शेळीचा आवाज जरी शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये आयुष्य गेलं तरी आपल्याला आवाज काढता येत नाही, म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या घोंगडीमध्ये एक शेळीचं पिल्लूच लपवून आणलं. आणि जेव्हा आवाज काढायची वेळ आली तेव्हा त्या शेळीला चिमटा काढला आणि शेळी ओरडली की तो म्हणला हे बघा हा शेळीचा खरा आवाज. जमलेले लोक म्हणले हा काही नाही, काल काढला होता तोच चांगला होता. म्हणजे माणसंही खोट्यालाच फसतात. खरी शेळी ओरडली तर बक्षीस द्यायला लोक तयार नाहीत, पण खोट्या शेळीला बक्षीस आहे. जग ह्याच्यापेक्षा काय वेगळं चालू आहे मला सांगा. खऱ्या खोट्याचा निवाडाच करता येत नाही. बरं ह्याच्यातही आश्चर्य नाही, सामान्य माणसाला करता येत नाही, पण अर्जुन स्वतःला बुद्धिमान समजतोय तरी त्याला करता येऊ नये हे आश्चर्य. म्हणजे बुद्धिमान समजणाऱ्याचा विवेक सुद्धा भ्रष्ट करणारा असतो. गीतेचा पहिला अध्याय आपल्याला काय शिकवतो आहे पहा. सत्यानृते मिथुनी कृत्य. खरं खोटं कळत नाही, अर्जुनालाही कळलं नाही, कारण खोटं खऱ्याचं बेमालूम रूप घेऊन येतं. योग्य मार्गदर्शन मिळत नाही तोपर्यंत खोट्याचा खोटेपणा उघड होत नाही, खऱ्याचा खरेपणा उघड होत नाही. असतं खोटं पण इतकं खरं दिसतं की तेच आवडतं लोकांना. वेदांतामध्ये जो सर्वदर्शन संग्रह आहे माधवाचार्यांनी लिहिलेला, त्या सर्वदर्शन संग्रहामध्ये पहिली 6 दर्शनं अवैदिक आहेत आणि नंतरची 6 दर्शनं वैदिक आहेत. त्यांना नास्तिक आणि आस्तिक दर्शन असं म्हणतात. चार्वाक, बौद्ध त्यांचे प्रकार आणि जैन अवैदिक दर्शन नास्तिक दर्शन म्हणतात. नास्तिक या शब्दाचा अर्थ वेद प्रामाण्य न स्वीकारणारे, त्यांना नास्तिक म्हणतात. देव स्वीकारणारा न स्वीकारणारा याच्यात आस्तिक नास्तिक ठरत नाही. वेदाचं प्रामाण्य जो स्वीकारतो त्याला आस्तिक म्हणतात आणि वेदाचं प्रामाण्य जो स्वीकारत नाही त्याला नास्तिक म्हणतात. वेद प्रामाण्य न स्वीकारणारी 6 दर्शनं पहिली आणि वेदाचं प्रामाण्य स्वीकारणारी 6 दर्शनं नंतर, अशी रचना सर्व दर्शन संग्रहाची आहे. मी का बोलतो हे? खरं आणि खोटं हे ओळखणं कठीण असतं.
दर्शनकारांना सुद्धा बऱ्याच वेळेला याचा भ्रम निर्माण होतो. चार्वाक दर्शन सगळंच खरं मानतं, बौद्ध दर्शन सगळंच खोटं मानतं. चार्वाकाचं मत असं आहे, जे जे डोळ्याला दिसतं ते खरंच आहे, खोटं असं या जगात काही नाही. जे डोळ्याला दिसत नाही ते खोटं आहे. प्रत्यक्ष एवढं एकच प्रमाण चार्वाक स्वीकारत असल्यामुळे प्रत्यक्षाला जे अनुभूतीला येतं ते खरं असतं आणि प्रत्यक्षाला अनुभूतीला जे येत नाही ते खोटं असतं, असं चार्वाकाचं मत आहे. काय खरं आणि काय खोटं? आणि डोळ्याला दिसतंय ना ते खरं आहे, डोळ्याला जे दिसत नाही ना ते खोटं आहे. मी तुम्हाला डोळ्यांनी पाहतो, तुम्ही मला डोळ्यांनी पाहता, आपण एकमेक खरे आहोत. बाकीच्या गोष्टी, बाकीचं काही खरं नसतं. हे नंतर तुम्ही यज्ञ करा, स्वर्गाला जा, स्वर्गामध्ये असं असतं, स्वर्गामध्ये तसं असतं. तुम्ही स्वर्ग पाहिलाय काय? डोळ्याला दिसतो काय स्वर्ग इथं बसून? खोटं आहे. नरक डोळ्याला दिसलाय काय? नाही, खोटं आहे. कारण डोळ्याला प्रत्यक्ष एकमेव प्रमाण असल्यामुळे बाकीचं काही नाही. जे डोळ्याला दिसत नाही ते सगळं खोटंच आहे. स्वर्ग नरक या कल्पना आहेत, भ्रांत कल्पना आहेत. चार्वाक म्हणतो या भ्रांत कल्पना आहेत. खोटं म्हणजे काय? जे डोळ्याला दिसत नाही ते. आणि खरं म्हणजे काय? जे डोळ्याला दिसतं ते. मृगजळ आमच्या डोळ्याला दिसतं, खरं आहे. परमात्मा आमच्या डोळ्याला दिसत नाही, खोटाच आहे, चार्वाकाचं मत. आणि म्हणून आमच्या डोळ्याला दिसण्याकरता जे जे डोळ्याला दिसतं, इंद्रियांना अनुभवाला येतं, तेवढ्यातच माणसाने सुखाचा विचार करावा. जे डोळ्याला दिसत नाही तिथं सुख मानून त्याच्याकरता प्रयत्न करणं हे मूर्खपणाचं लक्षण. चार्वाक काय बोलतो ऐका. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. अरे एकदा देहाची राख रांगोळी झाल्यावर देह कुठे जातो आणि तो स्वर्गात गेला का नरकात गेला कुणी शिकवलंय तुम्हाला? तुम्ही इथं पिंडदान करणार, ते तुमच्या पितरांना मिळणार. पितर नरकात आहेत का स्वर्गात आहेत तुम्हाला काय माहिती आहे? इथं अंगठे वाकडे केल्याने तिथं मिळत असतं काय? पाणी टाकणार इथं मिळणार तिथं? असं असतं तर जगात कुरुक्षेत्राला गेला तर इथून आपल्या अंगठ्यावरून शेतीच्या नावानं पाणी सोडलं तर शेती भिजली पाहिजे. आपल्या गावाकडची शेती भिजत नाही, तुमच्या स्वर्गातल्या पितरांना पाणी मिळतं ना अन्न मिळतं काय पिंड केल्याने? चार्वाक बोलतो. माझं मत नाही आहे, चार्वाकाच आहे. काहीतरी तुम्ही बोलता. अरे ते बाप मेला मेला, कुठे गेला कुठे गेला कुणाला माहिती? देहाची राख रांगोळी झाली, कुठं जायचा प्रश्न काय? देह एवढाच सत्य आहे. हे बाकीचं तुमचं सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह हे कुठे सगळं थोतांड आहे. यज्ञ यागाधिक थोतांड आहे सगळं. असं कुठं असतं काय? यज्ञात आहुती टाकणार आणि त्या देवतेला मिळणार असं कुठं असतं काय? आम्ही इथं पाणी देणार आणि आमच्या पितरांना मिळणार असं कुठं असतं काय? तिथं तुम्ही पाणी सोडणार इथं आणि मिळणार तिथं असं असतं तर आळंदीला पंढरपूरला येताना चिवडा खायचं काय? बरोबर बांधून घ्यायचं काय कारण आहे? आपण पंढरपूरला यावं, आळंदीला यावं, घरी आपल्या बायकोनी चिवड्याचा लाडू करावा, अंगठ्यावरून सोडावा. पंढरपूरला मिळत नाही, स्वर्गात मिळतोय. जे डोळ्याला दिसतं ते खरं, प्रत्यक्ष एवढंच सत्य आहे. सगळंच खरं आहे त्याच्या दृष्टीने. स्वप्न डोळ्याला दिसलं खरं मानतो, मृगजळ डोळ्याला दिसलं खरं मानतो, शुक्तिरजत सत्य आहे, रज्जू सर्प सत्य आहे चार्वाक म्हणतो. तो सगळंच खरं मानतो एक वर्ग. आणि दुसरा बौद्ध दर्शनातला शून्यम शून्यम ही विचारसरणी जी आहे ती सगळंच खोटं मानतो. सगळं खोटं. तुमचा आत्माही खोटा, तुमच्या डोळ्याला दिसतं तेही खोटं, तुम्ही खोटे, सगळंच खोटं. काही नसतं, हे सगळं शून्य आहे, ह्याच्यातलं खरं काही नाही. तुम्हाला वाटतं हे राहणार आहे म्हणून, अरे काही टिकणार नाही, काही राहणार नाही. हे सगळे थोतांड विचार आहेत. हे असं होईल, ते तसं होईल, हे टिकेल, हे राहील, आत्मा नित्य आहे, शाश्वत आहे, असं काही नसतं. शून्यम शून्यम, सगळं शून्य आहे बौद्ध दर्शन. सगळं खोटं मानणारं एक दर्शन, सगळं खरं मानणारं एक दर्शन.
पण काही खरं आणि काही खोटं मानणारी बाकीची दर्शन. त्याच्यातही उत्तर मीमांसेचा विचार केला तर ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, काय खरं आणि काय खोटं. तुका म्हणे तूच खरा, येर वावगा पसारा. एक परमात्मा फक्त सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या. जरी डोळ्यांना दिसत असलं तरी सगळं मिथ्या आहे. जग जरी आज आम्हाला सत्य वाटत असलं तरी ते परमात्म्याच्या योग्यतेच आहे का? जग जरी सत्य दिसत असलं तरी प्रलयामध्ये याचा नाश होणारच आहे ना. मग जे कधी ना कधीतरी नष्ट होणार आहे ते आमच्या जीवाला कधी समाधान देऊच शकत नाही. कारण त्याचं मिथ्यात्व, त्याचं नश्वरत्व हेच शेवटी आम्हाला त्याच्या मोहामध्ये पाडत असतं. जाणार आहे म्हणलं की त्याच्याबद्दलचं प्रेम वाढायला लागतं आणि तेच आमच्या दुःखाचं खरं कारण ठरतं. जाणाऱ्या पदार्थांबद्दलचं ममत्व हेच आमच्या दुःखाचं कारण आहे. नश्वर पदार्थाला मी माझं समजतो हे दुःखाचं कारण आहे. एकच वर्ग असा आहे जो खऱ्या खोट्याचा निवाडा करतो, बुद्धिमान. त्याच्याकरता योग्य परीक्षा लागते, उचित साधन परंपरा लागते, विचाराची योग्य दिशा लागते. अर्जुन विवेकामध्ये रस्ता हरवला, अर्जुन मार्गभ्रष्ट झाला, अर्जुन रस्ता चुकलाय, नेमकं कळत नाहीये की काय करावं. उलट पक्षी पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन एका निश्चयावर आलाय की मला युद्ध करायचंच नाही. पहिल्या अध्यायात अर्जुनाचा निश्चय आहे, म्हणून सगळं टाकून दिलंय, हातातलं धनुष्यबाण सोडून दिलंय, शोकसंविग्न झाला. विसृज्य सशरम चापम शोकसंविग्न मानसा. सशरम चापम, बाणासहित धनुष्य त्यांनी बाजूला विसृज्य टाकून दिलंय आणि मनानं शोक संविग्न झाला. मानसहा, मनामध्ये शोक निर्माण झाला. मी काय करू, अजून काय करू या पदावर आला नाही, मी का करू या पदावर आहे आता अर्जुन. का करू आणि काय करू. मी काय करू असं म्हटलं असतं तर भगवंताने युद्ध कर म्हटलं असतं, पण मी का करू असं म्हटलं की मग सगळी अडचण. असं आहे. दोन प्रश्न आहेत, का आणि काय. काय हा प्रश्न आपल्याला कर्माकडे प्रवृत्त करतो. मी काय करू हे कर, कर्माकडे प्रवृत्त करतो. आणि का करू हा प्रश्न त्या कर्माच्या मागच्या ज्ञान भूमिकेकडे प्रवृत्त करतो. मी काय करू, हे कर. का करू, त्याच्याने तुला अमकं अमकं मिळणार आहे म्हणून. का हा प्रश्न ज्ञानाकडे प्रवृत्त करतो आणि काय हा प्रश्न कर्माकडे प्रवृत्त करतो. ऐका, पहिल्या अध्यायात अर्जुन का करू या भूमिकेवर, आणि मग हळूहळू आता मी काय करू या भूमिकेवर येतो. आणि या भूमिकेवरून शेवटी तू म्हणशील ते करतो इथपर्यंत पोहोचतो. 3 टप्पे आहेत. मी का करू, मी काय करू, आणि तू म्हणशील ते मी करतो. स्थितोस्मिगत संदेहो करिष्ये वचनम तव, तू म्हणशील ते करतो. तिसरी भूमिका, सबंध गीता या 3 टप्प्यावर उड्या मारत जाते. का करू पहिली उडी, काय करू दुसरी उडी, आणि देव म्हणेल ते करतो शेवटची उडी. बस जो देव म्हणेल ते करायला तयार आहे तो या सगळ्या भवसागराच्या पलीकडे. का मी का करू म्हटलं की पहिल्या अध्यायात आला, आणि काय करू म्हटलं की मध्ये आला. अर्जुन म्हणतो मी काय युद्ध करू. विवेकाच्या या सगळ्या जंगलामध्ये अर्जुन हरवला, बुद्धिमान म्हणून घेऊन हरवला. विवेक होण्याकरता योग्य अयोग्य, सत्य असत्य, नित्य अनित्य हा विवेक होण्याकरता बुद्धीची आवश्यकता. त्या
पेशव्यांच्याकडे ते 3.5 शहाणे होते. आपल्या जुन्या लोकांना ऐकून माहिती आहे. त्याच्यातले नाना फडणवीस हे अर्धे शहाणे म्हणवले गेले. 3.5 शहाण्यातले हे अर्धे म्हणजे नाना फडणवीस. अर्ध म्हणायचं कारण एवढंच की ज्ञान होतं पण लढता येत नव्हतं म्हणून अर्धे. आणि बाकीचे जे तिघे होते त्यांना मुत्सद्देगिरी होती आणि लढताही येत होतं, युद्धही करता येत होतं. नानांना मात्र, फडणवीसांना मात्र युद्ध करता येत नव्हतं, बाकी बुद्धी होती. ते असं सांगतात की म्हणे एके दिवशी पेशव्यांच्याकडे, ते जुन्या काळामध्ये खडी साखरेचे दागिने करणारे लोक होते. खडी साखर पांढरी शुभ्र असे ते पूर्वीच्या काळातली कालपी खडी साखर म्हणायचे. जुन्या लोकांना माहिती आहे कालपी खडी साखर म्हणजे खडी साखरेचा उत्तम दर्जाची खडी साखर कालपी. ती कालपीला तयार व्हायची. पांढरी शुभ्र खडी साखर, चकचकीत अशी खडी साखर घ्यायची. त्याला घासून 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 असं चकचकीत करायचं की हिरा का खडी साखर आहे कळू नये. त्या आकारामध्ये ती खडी साखर तयार करायची. त्याला पैलू पाडायचे, घासून 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 त्याला अगदी असं हिऱ्यासारखं बनवायचं. मग त्याला उत्तम अशी एक मखमली पेटी तयार करायची. तो हिरा म्हणजे खडी साखरेपासून बनवलेला तो हिरा त्या पेटीत ठेवायचा. निळ्या शार अशा मखमली डबीमध्ये तो चम 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 करणारी खडी साखर ठेवायची. आणि मग हे उत्तर प्रदेशातच त्याचा धंदा होता. आता तिथं आपण जवळजवळ तिथंच आहोत. आणि मग त्या विकायला न्यायचं. मोठमोठे सरदार, नवाब अशांकडे जायचं. ते हिरे, त्याच्याने बनवलेले ते दागिने. आणि मग ते त्यांचं उत्तर प्रदेशातलं हिंदी बोलणं, हुजूर सिर्फ आपके लिए तयार किया हुआ है. बस तो अर्धा तर तिथंच गार होता. माझ्यासाठी केलं, उत्तर प्रदेशातून आला, माझ्यासाठी तयार करून. बोला काय किंमत? 10 लाख रुपये. घेऊन टाका. खडी साखरे करता दागिना खडी साखरेचा. आणि हे नवाब लोक विकत घ्यायचे. 10-10, 15-15, 20-20 लाख रुपये द्यायचे आणि ते दागिने खरेदी करायचे. असा एक दागिने बनवणारा नाना फडणवीसांच्या घरी आला. ते बसले होते आपल्या जागेवर बैठकीमध्ये. तो आला, त्यांनी त्या डब्या काढल्या, मखमली सगळ्या पेट्या त्या दागिन्यांच्या भर 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 समोर वाट मांडल्या. आणि मग त्यांना सांगितलं, बघा आपल्याकरता मुद्दा मांडलाय. आमच्या राजाने 50 लाखाची दागिने माझ्याकडून घेतले. हे बघा माझ्याकडे त्यांची सही पावती आहे, नोंद आहे. आमच्या राजाने 30 लाखाची खरेदी केली. तमक्या राजाने मला जवळजवळ 50-1 लाखाचे आता मला सांगितलंय घेऊन या म्हणून. माझ्याकडे तेवढे दागिने नव्हते म्हणून दिले नाहीत. त्यांना हे पाहिजे, ते पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. ही बघा त्यांनी दिलेली यादी. आमच्या राजाने तेवढे घेतले, तेवढ्या त्या सरदारांनी एवढ्या लाखाची खरेदी केली. आपलंही नाव खूप पसरलेलं आहे, तुमचं नाव ऐकून आलो, आपणही काही खरेदी करा. आता मोठ्या माणसांची भानगड अशी असते की त्यांना बऱ्याच वेळेला गरज नसली तरी नावाकरता खरेदी करावी लागते. गरज नसते, भरपूर असतं घरी, पण आमच्या राजाने तेवढं घेतलंय, तमक्या सरदारांनी तेवढं घेतलंय, तुमचंही नाव त्यांनी मला सुचवलंय. म्हटलं की मग नावाची बूज राखली पाहिजे, याच्याकरता गेले 50 लाख. त्याच्यात मिळत काहीच नाही, पण नाव राखलं जावं याच्याकरता खरेदी. त्यांनी घेतलं मग मी घेतलं पाहिजे, त्यांनी केलं मग मी केलं पाहिजे. त्यांनी माझं नाव सुचवलंय, मी नाही घेतलं तर ते म्हणतील यांच्याकडे काय पैसे नाहीत का, माझी आबरू जाईल, माझी प्रतिष्ठा जाईल. घ्या, खरेदी करा. बरं, हे विकणारे असतात त्यांच्याकडे याद्या तर सगळे तयार असतात. नाना फडणवीसांनी ते बघितलं. अच्छा, माझ्याकडे आलात, माझं नाव ऐकून आलात, ठीक आहे, बघू दागिना कसा आहे. नानाने ते खडी साखरेचे बनवलेले दागिने, उत्तम चकचकीतपणा, हुबेहूब हिरा वाटावा असे ते दागिने बघितले. त्यांना उत्तम कोंदण दिलेलं. ते दागिने वगैरे असे बघितले, निरखून बघायला लागले. कळे ना हिरा कसा आहे ते. बघता बघता गंमत अशी झाली की त्या दागिन्यावर एक माशी येऊन बसली. माशी
माशी कुठेही बसते. जित मेले न विचारी बैसता माशी, ज्ञानोबारांनी म्हटलं. जिवंत असो मेलेला असो माशी कशावरही बसते. घाणीवरही बसते, अन्नावरही बसते. माशी येऊन बसली. बर बसली ते तिथून उठे ना, पायानं ते टोकरायला लागली. यांना आला संशय. याने आपल्या सेवकाला सांगितलं, जरा गंगाळ भरून पाणी घेऊन ये. याने गंगाळ भरून पाणी आणायला सांगितलं. दागिने आणणाऱ्याच्या अंगातून गंगाळभर पाणी बाहेर पडलं. बर, त्याने ते दागिने उचलले, दिले टाकून पाण्यामध्ये. पुढं काय झालं हा प्रश्न गौण आहे. खरं आणि खोटं याच्यातला विवेक ओळखण्याकरता बुद्धिमान लागतो. गंमत आहे, माशीला कळतं पण माणसाला कळू नये काय? खरा दागिना कोणता आणि खोटा कोणता? माशीला कळावं, माशीने येऊन बसावं, तिला कळतं ही खडी साखर आहे, पण माणसाला कळत नाही. अर्जुन म्हणतो, देवा आमच्यासारख्या बुद्धिमानाला राज्याची आसक्ती बरी आहे का? बर, राज्य शेवटी नश्वर आहे. यांना मारून राज्य भोगण्यामध्ये मला काही स्वारस्य वाटत नाही. मला हे राज्य नको, मला इथली अपेक्षा नाही. जाऊ दे, हे सगळं त्यांनी घेतलं तरी हरकत नाही. विधी एवढं पोट भरायला मला फार कष्ट लागत नाहीत. माझं कुटुंब घेऊन मी कुठेही जाईन, कष्ट करीन, शेती करीन, वाटेल ते करीन, पण मला माझं पोट भरायला माझ्या स्वजनांना मारण्याची इच्छा नाही. त्यांना मारून मला समाधान मिळणार नाही. अंतःकरणामध्ये शोक तसाच राहील. त्यांना मारून मी मिळवलं काय हा सल माझ्या मनामध्ये मरेपर्यंत राहील. आणि मरताना सुद्धा मी मला क्षमा करू शकणार नाही. देवा मला हे युद्ध नको. शोकसंविग्न झालेला अर्जुन रथामध्ये मागे जाऊन बसला. नको हे युद्ध. जेव्हा अर्जुनाची ही भूमिका संजयाने धृतराष्ट्राला सांगितली, धृतराष्ट्राच्या अंतःकरणामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटल्या. बरं आहे, युद्ध न होता, कारण भीती ही होती की युद्ध झाली तर माझी मुलं मरतील. कारण अर्जुन एकटा सगळ्यांना मारायला पुरेसा आहे, पण तोच युद्ध करत नाही म्हणतोय. धृतराष्ट्राला बरं वाटलं. संजय धृतराष्ट्राला सांगतो, तंतथा कृपया विष्टो मश्रुपूर्णा कुलेक्षणम विषिदंत इदम वाक्यम उवाच मधुसूदन. संजय बोलतात, तंतथा कृपया विष्टो, अंतःकरणामध्ये कृपा अविष्ट झालेला अर्जुन, करुणेनं व्याप्त ज्याचं अंतःकरण झालंय असा अर्जुन, डोळे भरलेले, अश्रुपूर्णाम कुलेक्षणम, ज्याचे डोळे पाण्याने डबडबलेले, व्याकुळ दिसतोय, अशा शोक करणारा अर्जुन भगवंताला म्हणाला, देवा कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टमस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन. भगवान अर्जुनाला म्हणाले, अर्जुना कुतस्त्वा कश्मलम इदम विषमे समुपस्थितम. अर्जुनाने जेव्हा अशी भूमिका घेतली तेव्हा भगवान अर्जुनाला म्हणाले, अर्जुना उवाच मधुसूदन. भगवान अर्जुनाला असं म्हणाले, काय म्हणाले? कुतस्त्वा कश्मलम इदम. अर्जुना तुला भलत्याच वेळेला हा मोह कसा झाला बाबा? हा विचार तुझ्या मनामध्ये आला कसा? विषमे समुपस्थितम, अनुचित काळामध्ये हा मोह तुझ्या मनामध्ये निर्माण झाला. अनार्यजुष्टमस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन. अनार्य, अनार्य म्हणजे आर्यांनी न आचरलेला. आर्य म्हणजे मोठी मंडळी. आमच्या पूर्वजांपैकी कुणीही न आचरलेला हा मार्ग तू कसा काय आचरतोस? या मार्गाने गेलास तर तुला स्वर्गही मिळणार नाही आणि तुझी कीर्ती सुद्धा याच्याने भ्रष्ट होईल. एकदा माणसाची कीर्ती गेली की सगळं गेलं, नाव गेलं की सगळं गेलं. म्हणून कीर्ती जाणं हेच मरण आहे. आणि कीर्ती राहणं हेच मरण संपणं आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे
कीर्ती मागे. कीर्ती उरणं हेच मरण संपणं आहे. माणूस अमर होतो तो त्याच्या कीर्तीने होतो. ज्ञानोबारायांची कीर्ती अजून गायली जाते. संतांची कीर्ती गायली पुराणी, पुराण अजून कीर्ती गातात. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. तुकोबारायांची कीर्ती अजून गायली जाते. आचार्यांची कीर्ती अजून गायली जाते. जे जे आचार्य, जे जे विद्वान आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये होऊन गेले, त्या त्या परंपरा अजून अबाधित राहिल्या आहेत. त्यांची त्यांची कीर्ती अजून गायली जाते या पृथ्वी तलावर. अर्जुन हे कीर्तीला साजेस नाही. तुझी कीर्ती फार आहे. अर्जुन फार मोठा योद्धा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, हे म्हणती गेला रे गेला, अर्जुन आम्हा बिहाला. अरे हे काय म्हणतील तुला? अर्जुन आम्हाला घाबरला. अर्जुन निघून गेला रणभूमी सोडून. हे तुझ्या कीर्तीला, हे तुझ्या कुळाला साजेसं वर्तन नव्हे अर्जुन. कुठे तुझ्या मनामध्ये मोह निर्माण होतो? भलत्या वेळेला माणसाला बाकीच्या ठिकाणी हा विचार येणं हे गैर नाही. आपल्या नातेवाईकांना मारू नये हा विचार गैर नाही. पण कुठे विचाराला काही स्थल आहे का नाही? काही विचार विशिष्ट जागी निर्माण झाले तर त्याचा विचार उपयुक्त आहे, तो चांगला आहे. पण अयोग्य ठिकाणी असे विचार निर्माण झाले तर ते माणसाला घातक ठरतात. पळपुटेपणा करू नये. विचार चांगला आहे का नाही? चांगला. पण समोर वाघ आला आणि हातात शस्त्र नाही, पळपुटेपणा करू नये. मराल शक्य तेवढी ताकद लावून पळा, हाच विचार. पळपुटेपणा करू नये हे बरोबर आहे, पण समोर वाघ आहे, उपाशी आहे आणि आमच्या हातात शस्त्र नाही. आता म्हणा बरं, पळपुटेपणा करू नये कोण म्हणतं? काही काही पदार्थ चांगलेत, मोह निर्माण होऊ नये, बरोबर, तो झाला. कोणता व्हावा? भगवत चरणाचा मोह निर्माण झाला, चांगलं का वाईट? चांगलं आहे ना. ज्ञानोबारांनी याला उदाहरण दिलं. दूध, गाईचं दूध चांगलं का वाईट? प्रश्नच नाही. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. ज्ञानोबा बोल, गाईचं दूध पवित्र आहे आणि गाईचं दूध गोड आहे. दूध चांगलं असतं, पण हे दूध आमची प्रकृती तयार करतं, आम्हाला ताकद देतं, आम्हाला सुविचार देतं. गाईचं दूध बुद्धीवर परिणाम करतं. गाईचं तूप हाडांमध्ये वंगण निर्माण करतं. गाईचं शेण आम्हाला पवित्र करतं. गाईचं मूत्र आम्हाला पवित्र करतं. संबंध गाय आम्हाला पवित्र करते. गाईचं दूध ताकद देतं. गाईचं दूध पिणाऱ्यांची बुद्धी नेहमीच तल्लख असते. आता ते गाईचंच दूध आहे. म्हशीचं दूध पिणाऱ्यांना म्हशीसारखी बुद्धी, गाईचं दूध पिणाऱ्यांना गाईसारखी बुद्धी. सरळ आहे ना. शेळीचं दूध पिणाऱ्यांना शेळीसारखी बुद्धी. गाईचं दूध परिणाम करतं, ताकदही निर्माण करतं, तृप्तता देतं, मनाला शांती देतं, बुद्धी तल्लख करतं. गाईचं दूध चांगलं. दूध चांगलं का वाईट? चांगलं. पण हे गाईचं दूध जरी एरवी चांगलं असलं तरी विषम ज्वरामध्ये दिलं की त्या दूध पिण्यानेच तो माणूस मरतो. दूध चांगलं आहे पण विषम ज्वरात चांगलं नाही. नातेवाईकांना मारू नये विचार चांगला आहे, पण युद्धभूमीवर चांगला नाही. अर्जुना, अयोग्य ठिकाणी तुझ्या मनाला मोहाने ग्रस्त केलं. कुठे निर्माण झाला? कुतस्त्वा कश्मलम इदम. याला कश्मल म्हणतात भगवान. विषमे समुपस्थितम नाही, हे बरोबर नाही तुझं करणं. क्लैप्यम्मा स्मगम पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोतिष्ठ परंतप. भगवान अर्जुनाला कसं समजावतात हे बघा. दुसऱ्या अध्यायाला प्रारंभ आहे. क्लीब आहे. क्लीब याचा अर्थ षंढ आहे. षंढ याचा अर्थ आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचा झाला तर हिजडा, त्याला षंढ म्हणतात. क्लीब. अरे तुला पुरुष तरी कसं म्हणावं?
पुरुष म्हणून जन्माला आलास म्हणून स्त्री म्हणता येत नाही, आणि पुरुष म्हणायला जावं तर पुरुषार्थहीन होतो आहेस. क्लैप्यम मास मगम अपार्थ नैतत्वयुपपद्यते. क्लीब आहेस, षण्णपणा करू नकोस. क्लैब्यम मा करू नको, असा तुला शोभत नाही. नैतत्वयुपपद्यते, उपपद्यते न, तुला शोभत नाही हे. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोतिष्ठ परंतप. अंतःकरणाचं हे दौर्बल्य टाकून दे, दुर्बलता टाकून दे. कसं अंतःकरण तुझं विचलित झालं? बरोबर नाही. उठ, हातामध्ये धनुष्यबाण घे. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. टाकलास ना विसृज्य सशरम चापम, उठ, युद्धामध्ये सहभागी हो. अर्जुन म्हणतो देवा कशा कर. आता बघा काय परिस्थिती कशी आहे. अर्जुन म्हणतो मी स्वजनांना मारणार नाही, त्यांना मारून मला राज्य मिळवायचं, मला युद्धच करायचं नाही. भगवान म्हणतात मूर्खपणा करू नकोस, उठ, हातामध्ये धनुष्यबाण घे. अरे या ठिकाणी हा मोह निर्माण होणं चुकीचं आहे. दूध चांगलं असलं तरी विषमज्वरामध्ये देऊ नये. दया हा दैवी गुण आहे, तो अंतःकरणामध्ये निर्माण झाला पाहिजे. ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे तो संत म्हणवला जातो. दयाहीन व्यक्ती ही कधीही मनुष्य म्हणून घेण्याच्या लायकीची राहत नाही. माणसाच्या अंतःकरणात दया असावी का नसावी? निश्चित असावी. पण युद्धामध्ये दया दाखवावी का न दाखवावी? अरे तिथं दया येऊन उपयोग नाही महाराज. माणसाने अहिंसेचं पालन करावं, गोष्ट खरी आहे. बाबा हिंसा करू नये, हिंसा करणं म्हणजे पाप आहे. मा हिंस्यात सर्व भूतानी, उपनिषद वेद आपल्याला बोलतो. सर्व भूतमात्राची हिंसा माणसाने करू नये, कोणत्याही भूतमात्रांना त्रास देऊ नये, कोणत्याही माणसाला मारू नये. आपल्याला गीता सांगते, उपनिषद सांगतं अहिंसेचं पालन करा. महावीर आपल्याला सांगतात, संत महात्मे बोलून जातात अहिंसा पाळा, अहिंसा पाळा. मग एवढे सगळं सांगणारे हे अहिंसेचं तत्वज्ञान तुम्ही सीमेवर जाऊन लढणाऱ्या सैनिकांना सांगा अहिंसा पाळा, हिंसा करत जाऊ नका. हिंसा करणं म्हणजे फार मोठं पाप आहे. तो सैनिक पहिली आपली हिंसा करेल, मग शत्रूकडे जाईल. अरे हा विचार त्याला त्यावेळेला सांगूच कसा शकतो आपण की समोर येणाऱ्या शत्रूबद्दल तू अहिंसेचं पालन कर? अरे त्याला मारलंच पाहिजे, हीच अहिंसा आहे. महाभारताने याचा विचार करताना म्हटलंय काही काही गोष्टीला देशकालाचं भान ठेवलं पाहिजे. सहा धर्म सहा अधर्म देशकाले प्रतिष्ठित अदानम अमृतम हिंसा अधर्म ह्या वस्तिक स्मृत. कोणता धर्म योग्य, कोणता धर्म अयोग्य, सहा धर्म सहा अधर्म, हा धर्म हा अधर्म कशावरून ठरवायचं? देशकाले, देश आणि कालावरून ठरवा. 3 उदाहरणं दिली आहेत. देशकाले प्रतिष्ठिता, अदानम अनृतम हिंसा, धर्म या वस्तिक स्मृत. याच्यावरून धर्म ठरतो. अदानम चोरी, अनृतम खोटं बोलणं, हिंसा करणं, हे सगळं अधर्म आहे. माणसानं चोरी करू नये, चोरी करणं पाप आहे. सांगा बरं, भगवान श्रीकृष्ण लोणी चोरणाऱ्या कृष्णाला सांगा चोरी करणं पाप आहे, सांगा. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये लोण्याची चोरी केली, अधर्म झाला काय? तो धर्म मानायचा का अधर्म मानायचा? त्याच्या लोणी चोरण्याने जर सर्वांच्या अंतःकरणात भगवत प्रेम निर्माण होत असेल तर तो धर्म का अधर्म? बर चोरी करणं पाप आहे का नाही? आहे. कृष्णाने केली, पाप आहे का पुण्य आहे? कृष्णाचं जाऊ द्या, आपण करून पहा, पाप आहे का पुण्य आहे? गावात जा, कुणाच्याही घरामध्ये जा आणि लोणी चोरून आणा. बाकीच्यांचं सोडून द्या, पण आपल्याच घरची गोपिका उठली ना तर मग अवघड करून टाकेल. नाही. कबीर महाराजांनी चोरी केली, पुण्य का पाप? कबीर महाराजांच्या घरी काही साधू आले, रात्री उशिराने आले, मुक्कामाला थांबायचे. गावातल्या सगळ्यांनी सांगितलं कबीर महाराजांकडे जा, तिथं सोय. कबीर महाराजांकडे गेले, मध्यरात्रीच्या पुढे दरवाजा वाजवला, या.
स्वागतम व महाभागा, या काही नाही म्हणायचं कारणच नाही. कबीर महाराज आहे. ही मंडळी म्हणाली, अहो आम्ही आलोय, आम्हाला नुसतं झोपायचं नाही, दिवसभर चालून थकलोय, भूक लागली, काहीतरी खायला पाहिजे. आमच्या जवळचं सगळं संपलंय. 10-15 साधू. कबीर महाराजांनी घरात बायकोला उठवून विचारलं, काय काही खायला? बायको म्हणाली, काही नाही. अहो 10-15 साधू आलेत, भूक लागली म्हणतात, जेवायला दिलं पाहिजे. बायको म्हणाली, देण्याविषयी माझं काहीच म्हणणं नाही, तुम्ही मला माल आणून द्या, मी लगेच करून वाढते. घरात तांदूळाचा दाणा नाही, काय शिजवून वाढू? काही नाही, काही नाही. गहू वगैरे काही नाही, कणिक नाही, डाळ तांदूळ काही शिल्लक नाही. 15 साधू आहेत आणि घरात दाणा नाही, काय करावं? कबीर महाराजांनी मुलाला उठवलं, कमाल महाराजांना. चल कमाल, चला चला. कमाल महाराजांना घेऊन कबीर महाराज आता रात्री, मध्यरात्रीच्या पुढे उत्तर रात्री कुणाचं दुकान उघडं मिळणार आहे गावात? शहरामध्ये आता हल्ली ठीक आहे बाबा, काही कुठं मिळू शकतं, परंतु खेड्यामध्ये त्या काळामध्ये काय 24 आवर्स मॉल नव्हते तेव्हा कबीर महाराजांच्या काळात. कुणाकडे जायचं? दुकानं बंद झालेली. कबीर महाराजांनी एका सावकाराचं दुकानच फोडलं, भिंतीला पाडलं भगदाड. कमाल महाराजांना म्हणाले, कमाल तू लहान आहेस ना, घुस या भोकातून आत आणि मी सांगतो ते घेऊन ये. 15 माणसांना लागेल एवढंच अन्न कबीर महाराजांनी आणायला सांगितलं. आणायचे दुकान फोडलंच आहे तर आपलाही माल भरून घ्यावा? नाही, ते कबीर महाराज आहे. आपण असतो तर काय केलं असतं, हा प्रश्न वेगळ्या प्रवचनाचा आहे. कबीर महाराजांनी 15 लोकांना पुरेल एवढं अन्न बांधायला सांगितलं, बांधलं. कमाल महाराज बाहेर निघाले आणि तेवढ्यात त्या दुकानदाराला जाग आली. तिथेच मागे राहत होता, दुकानात आवाज आला, जाग आली. येऊन बघतो तर कुणीतरी भिंतीला भगदाड पाडलेलं आहे. कुणीतरी अर्धा इसम, अर्धा कमरेच्या पुढचा भाग बाहेर गेलेला आहे आणि मागचे पाय फक्त तेवढे आत राहिलेले आहेत. त्या दुकानदाराने काही विचार केला नाही, ते पाय धरले. मला त्या दुकानदारांचं भाग्यच वाटतं. त्या दुकानदाराचं भाग्य एवढं, महाराज न कळतपणे कमाल महाराजांचे पाय धरायचं त्याच्या नशिबाला. केवढं भाग्य! न कळत कमाल महाराज आहेत माहिती नाही, न कळत पाय धरण्याचं भाग्य कमाल महाराजांच्या. संतांच्या दर्शनाचं भाग्य. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. धरून ठेवलं. बाहेरून कबीर महाराज बाहेर ओढतात, आतून दुकानदार सोडत नाही. त्याची ताकद जास्त आहे, कारण त्याची चोरी झाली. तो जीवापाड प्रयत्न करतोय आणि पाय आतून ओढतोय. शेवटी कबीर महाराजांनी विचार केला, काय करावं? त्याला द्यावं सोडून, पण सोडून दिलं तर याचा चेहरा बघतील, त्याचं मुंडकच कापून टाकलं कबीर महाराजांनी. पोराचंच, याचा परिचयच नको. कुणी चोरी केली, कुणाला माहिती कुणी केली, ते तोंडच दिसत नाही, कशावरून ओळखायचं? पुढे नंतर काय झालं हा प्रश्न वेगळा. मला मुद्दा हा सांगायचा आहे, कबीर महाराजांनी चोरी केली, पुण्य का पाप? भगवान श्रीकृष्णाने चोरी केली, पुण्य का पाप? देशकाले प्रतिष्ठित, हे त्याचं उत्तर आहे. खोटं बोलणं पुण्य का पाप? खोटं बोलणं हे पुण्य आहे का पाप आहे? पाप आहे. कधी खोटं बोलू तरी पापच आहे. परंतु तुम्ही बसलेले आहात, तुमच्या समोरून एक गाय पळत आली, मागून एखादा कसाई, एखादा खाटीक हातामध्ये सुरा घेऊन आला आणि तुम्हाला विचारलं, इथून गाय आत्ता समोरून गेली, कुठे गेली हो? इकडे गेली का इकडे गेली? खरं बोलायचं का खोटं? खोटं बोलणं पाप आहे म्हणालात ना. खोटं बोलणं पुण्य का पाप? देशकाले प्रतिष्ठित. हिंसा करणं पुण्य का पाप? सैनिकांना विचारा, पुण्य आहे. खून करणाऱ्या एखाद्या खुनी माणसाला म्हणा, पाप आहे. चोरी करणं भगवान श्रीकृष्ण, कबीर महाराज, पुण्य आहे. तुम्ही आम्ही एखादं दुकान फोडलं, पाप आहे. खरं बोलणं एरवी पुण्य आहे. कुणाचा प्राण वाचवायचा आहे, गायीची रक्षा करायची आहे, खोटं बोलणं पुण्य आहे.
पाप नाही. अदानम अनृतम हिंसा धर्म या अवस्थे, धर्म ह्याच्यावरून ठरवावा लागतो योग्य का अयोग्य. भगवान सांगतात अर्जुना, चुकीच्या वेळेला दया निर्माण झाली. दया निर्माण होणं चांगलं आहे, पण चुकीच्या वेळेला दया निर्माण होऊ नये. अर्जुन म्हणतो, देवा मला शिव्या देता, मला रागवता, मूर्ख म्हणता, धनुष्यबाण घे म्हणता, षंड म्हणता मला. देवा पण मला सांगा, कथम भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन विशुभि प्रतियोत्स्यामि पूजा रावरी सुदन. अरे भीष्माचार्य, द्रोणाचार्य यांच्या विरुद्ध मी बाणाने लढू कसा? मी कसा लढू तुम्ही सांगा ना देवा मला. तुम्ही माझी भूमिका लक्षात घ्या ना. अरे देवा, या लोकांना मी आतापर्यंत पूज्य मानत आलो. पूजा रावरी सुदन, ते म्हणजे शत्रू. शत्रूंचा नाश करणारे आहे का देवा? मला सांगा, ज्यांना आपण आतापर्यंत पूज्य म्हणून ज्यांची पूजा करत आलो, त्यांच्या विरुद्ध त्यांच्या समोर धनुष्य बाण घेऊन लढायचं आणि त्यांना मारून टाकायचं, कोणती नीती आहे? ज्यांच्याबद्दल आदराची भावना अंतःकरणामध्ये, त्यांना काय म्हणून मी भांडू त्यांच्या बरोबर? ज्यांना इतके दिवस एका विशिष्ट भूमिकेतून आदराच्या स्थानी पाहिलंय, जीवनामध्ये उच्च स्थान दिलंय, आणि लगेच त्यांना शत्रू म्हणून मारून टाकू? माझी भूमिका देवा, गुरु नाही हत्वा आणि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपि अलोके. हत्वार्थ कामांस्तु गुरुनी हैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. देवा मला भिक्षा मागणं चालेल, भिक्षा मागता भली, ज्ञानोबराय बोलतात. श्रेयो भोक्तुम भैक्षम अपि हलोके. या लोकामध्ये कुठेही भिक्षा मागून मी जगेन. मला याची अपेक्षा नाही की यांना मारून मी अन्न मिळवावं. अरे यांना, माझ्या गुरुला मारून मला गोड जेवण मिळालं तरी मला कडू लागेल, आणि माझ्या कष्टानं मिळवलेली सत्वर वाळलेली भाकर मला गोड लागेल. देव कशाला मला मारायला सांगता? मी यांना मारणार नाही. अर्जुनाने आपल्या भूमिका सांगितल्या. अर्जुन म्हणतो, देवा नाही, युद्ध करणं आणि न करणं याच्यामध्ये आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही. आता ऐका. न चैतद्विद्म कतरं न गरियो यद्वा जयेम यदि वा न जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामः तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा. ज्यांना मारून समाधान मिळत नाही असे आमचे बंधू आमच्या समोर उभे आहेत. मी करुणेने व्याप्त झालो. अर्जुनाने आपली भूमिका मांडली. देवा हे मला काही नको. नाही प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणाम. अर्जुन म्हणतो, देवा नको, मला याच्यातलं काही नको. या जवळच्या लोकांना मारून हे राज्य मिळवणं नको. मला दोघंही पूज्य आहेत, पूज्यांना मारणं मला नको, भावंडांना मारणं मला नको. बरं आम्हाला नेमकं काही कळत नाही. यद्वा जयम यदि वा न जय. या युद्धामध्ये ते जिंकतील का आम्ही जिंकू माहित नाही. नाही जिंकलो, आम्ही हारलो तरी आम्हाला भिक्षाच मागायची आहे ना. जिंकलो तर राज्य मिळवायचंय ना. मग यांना मारून राज्य मिळवायचं आणि यांच्यापासून हारून पुन्हा अरण्यामध्ये जायचं. दोन्हीकडे जर समाधान नसेल तर हा मधला प्रपंच करायचा कशा करता देवा? माहित नाही काय होईल ते. आम्हाला नको. धर्माधर्माचा निर्णय मला करता येत नाही. मी कसा झालो? कार्पण्य दोषोपहत स्वभाव प्रच्छामि त्वाम. कोण आहे मी? धर्म सम्मूढ चेता. माझं चित्त धर्म सम्मूढ झालंय. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यशोकमुच्छोषणमिंद्रियाणाम अवाप्य भूमा वसपत्नम वृद्धम राज्यम सुराणाम अपि चाधिपत्यम. देवा मला कळत नाही, मला काही उपाय दिसत नाही. हा शोक माझा दूर होईल हे मला कसा होईल मला माहित नाही. पृथ्वीचं राज्य आहे, धनधान्याने समृद्ध आहे, असं राज्य मला मिळालं तरी माझ्या स्वकीयांना मी मारतो आहे. हा शोक माझ्या अंतःकरणातून दूर होत नाही आणि हा शोक घालवण्याचा उपाय देवा आत्ता तरी मला दिसत नाही. पुन्हा थोडस मागे चला. पहिल्या अध्यायात अर्जुनाने विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः. शोक संविघ्न मानसः. मानसः शोक संविघ्न. पहिला अध्याय.
दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाला भगवान बोलतात, कार्पण्य दोषोपहत स्वभाव भगवान बोलतात, अर्जुना क्लैप्यम्मा अस्मगम पार्थ नैतत्वयुपपद्यते, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, अंतःकरणाची दुर्बलता टाकून दे, भाई असं करू नको, तू मूर्खपणा सोडून दे, हातामध्ये धनुष्यबाण घेऊन युद्धाला तयार हो. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये पुन्हा अर्जुन म्हणतो, कार्पण्य दोषोपहत स्वभाव धर्म संमूढ चेता. पहिल्या अध्यायामध्ये शोक संविघ्न मानसा आणि दुसऱ्या अध्यायामध्ये धर्म संमूढ चेता. पहिल्या अध्यायामध्ये शोक संविघ्नच आहे, पण दुसऱ्या अध्यायामध्ये धर्म संमूढ झालाय. संविघ्नता आणि संमूढता या दोन शब्दात आपण या दोन अध्यायातला फरक पहा. ऐका, अर्जुनाची भूमिका नेमकी कळावी याच्याकरता, कारण ही भूमिका जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत भगवंतांनी पुढे सांगितलेला उपदेश आपल्याला पचनी पडणार नाही. पहिल्या अध्यायात अर्जुन करायचं नाही असं म्हणून बसला आणि दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन आता धर्म संमूढ झालाय. संमूढ झाला याचा अर्थ त्याच्या मनामध्ये आता दोलायमान अवस्था आहे. पहिल्या अध्यायात करायचंच नाही असं होतं, भगवान बोलले, मग दोलायमान अवस्था निर्माण झाली. काय गंमत आहे की भगवान अर्जुन विचार करतो, मी माझी एवढी भूमिका प्रखरतेनं पहिल्या अध्यायात मांडतोय आणि तरीही भगवान मला म्हणतात की युद्ध कर म्हणून. याचा अर्थ काहीतरी देवाच्या म्हणण्यामध्ये अर्थ आहे. माझी भूमिका जगाला पटण्यासारखी आहे, पण भगवान म्हणतात हे क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो, याचा त्याग कर, हृदयाच्या दुर्बलतेचा त्याग कर, दुर्बलता टाकून दे. आणि म्हणजे मी जो विचार नैतिक समजत होतो तो दुर्बल विचार आहे हे अर्जुनाला कळतं, कारण अर्जुनाचा देवावर विश्वास आहे. मी एवढी भूमिका मांडून सुद्धा ज्या अर्थी भगवान ती सगळी ऐकून घेऊन पुन्हा युद्ध कर म्हणतात, त्या अर्थी माझ्या भूमिकेत कुठेतरी दोष आहे. आणि मग अर्जुन म्हणतो मी धर्म संमूढ झालो. आधी पक्का होता, भगवान साधं बोलले तरी हल्ला. भगवान म्हणतात आता हलायला लागला ना, आता काढून टाकणं सोपं. जो पक्काच होता त्याला काढून टाकणं अवघड आहे. जो निर्णय घेऊन येतो त्याचा निर्णय बदलणं अवघड आहे, पण काय करू म्हणतो त्याला निर्णयाप्रत आणणं सोपं आहे. दोलायमान अवस्था. भगवान म्हणतात अर्जुना असं म्हणणं तुझं बरोबर नाही. आणि एवढं ऐकूनही शेवटी अर्जुन म्हणतो, देवा ज्यांना मी पूज्य समजत होतो त्यांना जरी मी धर्मसंमूढ झालेलो असलो तरी मला जर तुम्ही विचाराल तर माझं ठरलेलं आहे. संजय धृतराष्ट्राला सांगतात एवं मुक्त्वा ऋषिकेशम गुडाकेश परंतप न यो हो इति गोविंद उक्त्वा तुष्णीम बभूव. न यो हो, मी हे करणार नाही असं स्पष्टपणे अर्जुन बोलला आणि तुष्णीम बभूव, शांत बसला. सगळं ऐकलं अर्जुनाने भगवंताचं बोलणं. आणि अर्जुन म्हणाला मी धर्मसंमूढ झालोय, मला याचा उपाय दिसत नाही, म्हणून देवा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो नयोच्छित गोविंदम उक्त्वा तुष्णीम बभूव. देवा मी हे युद्ध करणार नाही असं अर्जुन स्पष्टपणाने म्हणाला आणि शांत बसून राहिला. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदंत इदं वचः. संजय म्हणतात महाराज अंतर्यामी भगवान दोन्ही सैन्याच्या मध्यभागी शोक करणाऱ्या अर्जुनाला बघून हसले आणि म्हणाले तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत. प्रहसन हसले, प्रहसन हसले, भगवान हसले. ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताचं हसणं हा एक विचाराचा भाग आहे. भगवंताच्या हसण्याचे परिणाम काय होतात याचा विचार वेगवेगळा आहे. थोडंसं गमतीचं बोलायचं झालं तर 6व्या अध्यायामध्ये भगवान एकदा तव हासोनी कृष्ण म्हणे असं ज्ञानोबा यांनी म्हटलं.
भगवान का हसतात? भगवंताच्या हसण्याची एकूण 6 कारण आहे. भगवान कधी हसत नाहीत. भगवंताच्या हसण्याला काही कारण आहे. वेडी माणसं कुठेही हसतात, कशालाही हसतात, कधीही हसतात. काही झालं की दात काढणारी माणसं कुठेही सापडतात. पण भगवान कुठेही हसत नाहीत. ज्ञानोबाराय कुठेही हसत नाही, तुकोबाराय कुठेही हसत नाहीत. हसण्याची कारण आहेत. मी आता सगळी कारणं सांगणं हा माझा हेतूही नाही आहे. पण भगवान प्रहसन इव भारत, भगवान हसले. ज्याला आपण शूर म्हणत होतो तो दुर्बल झालेला बघितला, भगवान हसले. ज्याला आपण विद्वान समजत होतो तो मूर्खासारखं बोलायला लागला, भगवान हसले. ज्यांना आपण ज्याला आपला भक्त, आपला ऐकणारा, आपला सखा समजत होतो तोच आपल्याला अक्कल शिकवायला लागला, भगवान हसले. ज्याच्यावर आपली सगळी भिस्त होती त्याने मागे पाऊल घेतलं, भगवान हसले. ज्यांना कर्तव्य कर्मातून आपलं अंतःकरण शुद्ध करून घ्यायला पाहिजे होतं तो कर्तव्य कर्मापासून बाजूला झाला, भगवान हसले. जो धर्म पालन करण्याकरता प्रसिद्ध होता तो अधर्मात प्रवृत्त झाला, भगवान हसले. भगवंताचं हसणं मोठं गमतीशीर आहे. भगवान हसले आणि भगवान अर्जुनाला म्हणाले, अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडितः. अर्जुनाची भूमिका काय? अर्जुन जरी असं म्हणाला की मी हे करणार नाही आणि भगवान त्याला सांगतात तू हे केलं पाहिजेस, अर्जुनाची नेमकी भूमिका काय? एक लक्षात घ्या, अर्जुन हा कोणी मूर्ख माणूस नव्हे. अर्जुन जर मूर्ख असता तर भगवंताला इतके मर्माचे प्रश्न त्यांनी विचारलेच नसते. अर्जुन मूर्ख नाही. अर्जुन भगवंताच्या ऐकण्यातला आहे. अर्जुन स्वतःला शहाणं समजणार आहे. अर्जुनाला कळतं नेमकं काय केलं पाहिजे. जरी ही दया त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेली असली तरी ही दया त्याला गंधर्वांच्या बाबतीत नाही उपयोगाला आली. याच कौरवांबरोबर अर्जुन याच्यापूर्वीही लढलेला आहे. हाच अर्जुन भगवान शंकराबरोबर युद्धात जिंकतो. मग भगवान शंकर जवळचे का दुर्योधन जवळचा? त्यांच्याबरोबर लढताना ही दया आली नाही. भगवान शंकर हे पूजनीय नाहीत का? मग गुरुनी हातो आणि महानुभावान श्रेयो भक्तुम भैक्षमपि हलोके हे बोलायचं अर्जुनाला कारण काय? मी ज्यांना आतापर्यंत आदरणीय मानत होतो, गुरु मानत होतो, त्यांच्याबरोबर मी लढतो. भगवान शंकर तर सगळ्या जगाचे आद्य गुरु आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. त्यांच्याबद्दल गुरुत्वाची भावना अर्जुनाला का आली नाही? केवळ भिल्लवेश धारण केला म्हणून? बरं, ज्या भीष्माचार्यांना अर्जुन पूज्य मानतो आहे त्याच भीष्माचार्यांबरोबर अर्जुन लढलाय याच्यापूर्वी. विराटाच्या घरी जेव्हा हे सगळे पांडव गुप्त रीतीने राहत होते अज्ञातवासामध्ये, त्यावेळेला ही कुणकुण लागली की तिथं बहुतेक पांडव आहेत. मग विराटाची खोडी काढायची म्हणून या कौरवांनी विराटाच्या गायी चोरल्या. गायी चोरायला भीष्माचार्य गेले होते. आता भीष्माचार्य क्षत्रिय आहेत. क्षत्रिय आहेत नव्हे, उच्च विचाराचे क्षत्रिय आहेत, विवेकी आहेत. पण तरी सुद्धा भीष्माचार्याने गायी चोराव्यात काय? अरे युद्ध करून जिंकून आणाव्यात, मान्य आहे. गायी चोरण्याकरता भीष्माचार्य जातात. पंचतंत्राने याला कारण दिलंय. भीष्माचार्य गायी चोरण्याच्या स्वभावाचे नाहीत, पण दुर्योधनाच्या संगतीत राहिल्याचा तो परिणाम. पंचतंत्राने उत्तर दिलं. पंचतंत्र म्हणतं, असंग संग दोषेण साधवो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेण भीष्मो गोहरणे गतः. पंचतंत्रात असंग संग दोषेण, ज्यांच्या बरोबर संग करू नये अशा लोकांचा संग जर केला तर दोष निर्माण होतात.
कुणामध्ये? साधवो यांती विक्रियाम. साध्या माणूस तर बिघडेल नवल नाही, साधू सुद्धा बिघडू शकतो. तुकाराम महाराजांची भाषा सांगू? ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला कोण? साधू तैसा. साधवो यांती विक्रियाम. साधूच्या मनातही विकार निर्माण होऊ शकतो जर नको त्या लोकांचा संग केला. संघाचा परिणाम तुमच्या माझ्या बुद्धीवर होईल नवल नाही, साधू वृत्तीचा माणूस संघाने बिघडू शकतो. पंचतंत्र बोलतो. काय उदाहरण? दुर्योधन प्रसंगेण भीष्मो गोहरणे गतः. दुर्योधनाच्या संगतीत राहिल्याचा परिणाम असा झाला की भीष्माचार्य गायी चोरायला गेले. गायी चोरणं हे भीष्माचार्यांचं काम नाही आहे, ते क्षत्रिय आहे. जगाचं संरक्षण करणं, त्यांच्या नावाने या जगताला विश्रांती मिळावी असं भीष्माचार्यांचं नाव आहे. ते भीष्माचार्य गायी चोरण्यासारख्या क्षुल्लक कर्मात कसे प्रवृत्त होतात? काहीच कारण नाही, दुर्योधनाचा संग घडला म्हणून. पंचतंत्रांनी फार चांगलं उदाहरण दिलंय. मी अनेक वेळेला हे सांगतो. एक कावळा आणि एक राजहंस, पंचतंत्रातलं उदाहरण. एक कावळा आणि एक राजहंस यांची गाठ पडली, मैत्री झाली. एका झाडावर गप्पा मारत बसले. त्याच वेळेला त्या देशाचा राजा त्या झाडाखाली आला, विश्रांती घ्यावी म्हणून झोपला. त्याच्या वरच्या फांदीवर तो राजहंस आणि कावळा दोघे जण गप्पा मारत बसले होते. याची विश्रांती सुरू झाली आणि थोड्या वेळाने कावळ्याने बसल्या ठिकाणाहून त्या राजाला गंध लावला. म्हणजे कळतं का काय झालं ते? अंगावर घाण टाकली. राजा जागा झाला, हात लावून बघतो तर घाण. कुणी घाण टाकली? वर बघेपर्यंत कावळा उडून गेला. राजहंस तिथं बसला होता. राजाला वाटलं याच राजहंसाने आपल्या अंगावर घाण टाकली. राजाने धनुष्यबाण काढलं, राजहंसाला मारून टाकलं. राजहंसाने घाण टाकली नव्हती, तो सत्वगुण आहे, सत्वगुणाने आहे, युक्त आहे राजहंस. राजा झोपला तेव्हा राजहंसाने राजाच्या डोळ्यावर पंख पसरून सावली निर्माण केली, पण कावळ्याने घाण टाकली आणि राजहंस मेला. उपकार करणारा राजहंस मरतो. का मरतो? कावळ्याची संग केला म्हणून. असे कितीतरी कावळे असतात आपल्या अवतीभोवती, कळत नाहीत महाराज. कुठं त्यांचा संग करता, कुठं लोकांवर उपकार करूनही मरायची वेळ येते, सांगता येत नाही माणसाला. दुर्योधन प्रसंगेण भीष्म गोहरणे गतः. भीष्माचार्य गेले. अर्जुनाने युद्ध केलंय कौरवांबरोबर, कौरवांना पराजित केलंय, विराटाच्या गायी वाचवल्या आहेत. भगवंतांनी पुढे अर्जुनाला 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी याचं स्मरण करून दिलंय. उत्तर वैराटीचा राजा तू का निघालासी झुंज, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझ. ज्ञानोबारांनी स्मरण करून दिलं या घटनेचं अर्जुनाला. युद्ध नको नको म्हणतोस, अरे तुझी वृत्तीच क्षात्र वृत्ती आहे, युद्ध केल्याशिवाय तू बसूच शकत नाहीस, मी तुला सांग. देवा असं काही नाही हो, युद्ध करणं, मला भावंडांना मारणं बरं वाटत नाही. मला सांग, विराटाच्या घरी तुझा काय संबंध होता? तू त्यावेळेला बृहन्नडेच्या रूपात होतास, ना पुरुष ना स्त्री, तुला युद्धाचा काही अधिकार नव्हता. त्यावेळेला विराट आला आणि विराटाला बायकांनी विचारलं तू का युद्धाला येला नाही? विराट म्हणाला मला चांगला सारथी नाही. अर्जुन म्हणाला मी येतो. म्हणाला नाही, म्हणाली. बृहन्नडा होता, बाई का पुरुष माहित नाही. अर्जुन मी येतो बरोबर. अर्जुन बरोबर गेला. ज्या वेळेला समोरून रायांचे बाण सुटले, उत्तराला घेरी आली, घाबरून बेशुद्ध होऊन पडला. अर्जुनाला कळलं नाही मागून बाण काय येत नाही, बघतो तर उत्तर बेशुद्ध झालेला. अर्जुन उठला, हातात धनुष्यबाण घेतलं आणि कौरवांना पराजित केलं. भगवान म्हणतात अर्जुना तुझं काय अडलं होतं? तुझ्या काही चोरल्या होत्या काय? नाही. तू युद्ध करण्याच्या योग्यतेचा होतास का? नाही. मग काय युद्ध केलं? अर्जुन म्हणाला देवा राहावलंच नाही, इथंही असंच होणार आहे, चिंताच करू नकोस तू. राहवतच नाही. स्वाभाविक जो आपल्या स्वभाव धर्म असतो तो कुठं ना कुठं तरी डोकं वर काढतो. म्हणून हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझ, चिंता करू नको. अर्जुनाची नेमकी भूमिका काय? अर्जुन वेडा नाहीये, अर्जुन मूर्ख नाहीये, त्याला कळत नाही असं नाही. अर्जुनाला हेही कळतंय की आपण युद्ध न करणं हे बरोबर नाहीये, आपण युद्ध करणं हेही बरोबर नाहीये. युद्ध करण्यातून निर्माण होणारा गुण काय आणि युद्ध न करण्यातून निर्माण होणारा गुण काय? युद्ध करण्यातून निर्माण होणारा दोष काय आणि युद्ध न करण्यातून निर्माण होणारा दोष काय? अर्जुनाची भूमिका इथं आहे. युद्ध केलं तर आपण आपला स्वभाव धर्म पाळतो आहोत, राज्य आपलं आहे, सत्याची बाजू आपली आहे आणि सत्य सिद्ध करण्याकरता क्षत्रियाने युद्ध केलं पाहिजे. अर्जुनाला कळतं.
बरं युद्ध न करण्याचं फल काय आहे, गुण काय आहे? युद्ध न केलं तर आपल्याच भावंडांना, आपल्या गुरुजनांना मारावं लागणार नाही हेही कळतं. बरं युद्ध केलं तर दोष काय लागणार आहे, आपल्याच बांधवांना मारल्याचं पाप आपल्याला लागणार आहे हेही कळतं. आणि युद्ध न केल्याचा दोष काय, आपल्या स्वधर्माला आपण मुक्त आहोत हेही कळतं. अर्जुन मूर्ख नाही, अर्जुन वेडा नाही. अर्जुनाची अडचण ही आहे की अर्जुन निश्चय करू शकत नाही, दोलायमान आहे. म्हणून अर्जुनाच्या जागी आपण आपल्याला बघावं असं आपण गीता ऐकताना नेहमी म्हणतो. त्याचं हे कारण, आपण सगळे अर्जुनाच्या भूमिकेत आहोत. म्हणजे काय, आम्ही निश्चय करू शकत नाही आहोत. प्रपंचामध्ये निश्चय नाही ना, परमार्थामध्ये निश्चय नाही. हा देव का हा देव, निश्चय नाही. ही साधना का ही साधना, निश्चय नाही. प्रपंचामध्ये घर घ्यावं का न घ्यावं, निश्चय नाही. लग्न करावं का न करावं, निश्चय नाही. जोपर्यंत होत नाही तेव्हा करू करू वाटतं, करायची तयारी सुरू झाली की केल्यानं काय होईल ही भीती वाटते. करावं तरी भीती, न करावं तरी भीती. आम्ही एका निश्चयावर येऊ शकत नाही, कारण निश्चय करणं हा बुद्धीचा गुण आहे. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह गुरुनंदन, निश्चय करणं हा बुद्धीचा गुण आहे. आम्ही नेमके तिथे अडचणीत येतो. आमची बुद्धी व्यवसायात्मिका नाहीये. आम्हाला अनेक गोष्टी एकाच वेळेला दिसतात, सगळ्या एकाच वेळेला कराव्या वाटतात आणि एका वेळेला एकही करता येत नाही, ही आमची वस्तुस्थिती आहे. आम्ही कोणत्याच निश्चयाजवळ येत नाही. अर्जुनाची अनिश्चयात्मक भूमिका भगवंताला उपदेशाकडे प्रवृत्त करते. निश्चय माणसाला उपदेश करू देत नाही. संशय हा निश्चय आणि अनिश्चय याच्यामध्ये असतो. संशयाची भूमिका कोणाच्याही मनात एकदम निर्माण होत नाही. संशय निर्माण होणं हे चांगलं आहे का वाईट आहे, आपण काल बोलून आलो. जर तो संशय विप्रतिपत्तीजन्य असेल तर तो चांगला आहे, पण तो संशय जर जिज्ञासेत प्रवृत्त होणारा नसेल तर तो चांगला नाही. माणसाच्या मनात शंका निश्चित निर्माण व्हाव्या, त्या शंका प्रकट करण्याचं सामर्थ्य माणसाच्या ठिकाणी असावं. पण कोणत्या शंका कुठे विचाराव्यात याला काही भान असलं पाहिजे. कोणती शंका कुठेही विचारून कसं चालेल. संशय वेगळा आणि शंका वेगळी. माणसाने संशय घेऊ नये. थोडा फरक जर का, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय संशयाहुनी थोर आणि का नाही पापघोर विनाशासी वागूर प्राणीयस. आता मी त्याच्यातला भेद सांगत नाही, पण माणसाच्या मनात कुणाच्या मनात शंका येते ऐका. संबंध गीतेचा विचार सांगतो मी आपल्याला. मी पुन्हा मागे जातो. गीता ऐकणारे किती आहेत? 3 जण. अर्जुन, धृतराष्ट्र, संजय. 3 जण गीता ऐकतात. संजय ऐकतो आणि सांगतो. संजय वक्ता आणि श्रोता या दोन्ही भूमिकेत आहे. भगवान वक्त्याच्या भूमिकेत आहे. अर्जुन आणि धृतराष्ट्र श्रोत्याच्या भूमिकेत आहे. पण संजय हा वक्ता आणि श्रोता असल्यामुळे 3 जण ऐकणारे. एक अर्जुन ऐकतो, एक संजय ऐकतो आणि एक धृतराष्ट्र ऐकतो. मला सांगा, हे तिघेही गीतेचे श्रोते आहेत. या तिघांपैकी शंका विचारणारं कोण आहे? शंका विचारणारं कोण आहे? एकटा अर्जुन. तो एकटाच शंका विचारतोय. का? कारण शंका कुणाच्या मनात निर्माण होते याचा विचार केला पाहिजे. ज्याला सगळं कळतं त्याला शंका येत नाही, आणि ज्याला काहीच कळत नाही त्यालाही शंका येत नाही. काही कळणं आणि न कळणं याच्यात शंकेचा उदय असतो. ज्ञान आणि अज्ञानाच्या संमिश्रणात शंका निर्माण होते. निव्वळ ज्ञानात शंका नसते आणि निव्वळ अज्ञानात शंका नसते. गुरुजी जेव्हा वर्गामध्ये पाढे शिकवतात तेव्हा 5 गुणिले 3 बरोबर 15, 5×15 गुरुजी पाढ्यात शिकवतात. पहिला बाकावरचा ज्याला पाढे सगळे पाठ आहेत त्याला तो विचारत नाही गुरुजी असं कसं, कारण त्याला सगळंच कळतं. शेवटच्या बाकावर बसून झोपणारा जो विद्यार्थी आहे तोही शंका विचारत नाही, कारण त्याला 5ही कळत नाही, गुणिलेही कळत नाही, 3ही कळत नाही, 15 तर कळायचा प्रश्नच नाही.
पण जो मध्ये बसलेला विद्यार्थी आहे तो म्हणतो 5 आकडा कळला, 3 आकडा कळला, 15 आकडा कळला, पण मध्ये जी फुली मारली त्याचा अर्थ काय गुरुजी? हे गुणिले गुणिले म्हणजे काय असतं सांगा? कोण विचारतो? ज्याला 5 कळतं पण गुणिले कळत नाही तो विचारतो. ज्याला 5ही कळतं गुणिलेही कळतं तोही विचारत नाही. आणि ज्याला 5ही कळत नाही गुणिलेही कळत नाही तो तर विचारायचा प्रश्नच नाही, कारण तो झोपलेलाच आहे. निव्वळ मागच्या बाकावरचा विद्यार्थी शंका विचारत नाही आणि पुढे बाकावर बसलेला हुशार विद्यार्थी शंका विचारत नाही. दोघांच्या मध्ये असणारा शंका विचारतो. अर्जुनाला, संजयाला सगळी गीता कळते म्हणून शंका निर्माण होत नाही. धृतराष्ट्राला काहीच कळत नाही म्हणून शंका नाही. ज्याला कळतं पण वळत नाही तो अर्जुन प्रश्न विचारतोय, देवा अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. देवा सांगा हे ऐसे कैसे? ज्ञानियाची बुद्धिभ्रंशे सांगा मला. अर्जुन ज्ञानाच्या मध्ये, पूर्ण ज्ञान भूमिका अर्जुनाची नाहीये ती संजयाची आहे. पूर्ण अज्ञान भूमिका अर्जुनाची नाहीये ती धृतराष्ट्राची आहे. पण संजय आणि धृतराष्ट्र यांच्या मध्ये असणारा अर्जुन शंका विचारतोय, कारण तो दोलायमान भूमिकेत. संशय निर्माण व्हावा का होऊ नये? व्हावा, पण योग्य विषयाच्या संबंधाने योग्य व्यक्तीजवळ तो संशय प्रकट करावा. कुठेही काही विचारणं ही शंका नसते, कधीही विचारणं ही शंका नसते, कसंही विचारणं ही शंका नसते. शंका विचारायची असेल तर त्याच्याकरता योग्य पद्धतीनं आपला आचार असला पाहिजे, योग्य पद्धतीनं ते प्रकट करता आलं पाहिजे, योग्य व्यक्तीजवळ प्रकट करता आलं पाहिजे. कुणाजवळही काही शंका विचारून चालणार नाही. गुरुजी वर्गात शिकवतात 5 गुणिले 3 बरोबर 15 आणि विद्यार्थी शंका विचारतो, गुरुजी मला शंका आहे. गुरुजींना बरं वाटलं, वा वा वा, चांगला विद्यार्थी शंका विचारतो. गुरुजींनी विचारलं काय शंका? विद्यार्थ्यांनी सांगितलं, गुरुजी तुम्ही हे शिकवता गोष्ट खरी आहे, 5 गुणिले 3 बरोबर 15, पण माझी शंका अशी आहे की गाढवाच्या अंगावर केस किती असतात? काय संबंध आहे? विषय चालला गणिताचा, तू विचारतोस काय? गाढवाच्या अंगावर केस किती? गुरुजींनी सांगितलं तू कपडे काढ, मी मोजून सांगतो. अरे असा शंका विचारणाराच गाढव असतो, दुसरं कोण आहे? म्हणून गीतेने आपल्याला फार चांगल्या पद्धतीने याचा उपदेश केला. गीता म्हणते शंका विचारायची ना, अशी तशी विचारू नका. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ना, त्या गुरुची आधी सेवा करा, मग प्रश्न विचारा. तद्विद्धी, जाणं आपल्याला काय विचारायचंय ते. प्रणिपातेनं, जाऊन प्रणिपात करा. परिप्रश्नेनं सेवया, याचा क्रम मानायचा नाही, पण या 4 गोष्टी मानायच्या. मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. प्रणिपात करा. ज्ञानोबारायांनी याच्यावरचं भाष्य आपण ज्ञानोबारायांचं पाहून घ्या, 4च ओव्यात. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वेसी. ज्ञानाचा पुरठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले, अंतःकरण बोधले संकल्पानाय. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः. कशा करता? अर्जुनाची शंका हे अर्जुनाच्या अंतःकरणाचं प्रतीक आहे. दोलायमान झालेला अर्जुन देवाला विचारतो, देवा मला कळत नाही मी काय करू, युद्ध करू का न करू मला कळत नाही, माझ्या मनातला शोक जाईल असं मला काही दिसत नाही. आणि मग भगवान अर्जुनाला म्हणाले, अर्जुना पहिल्या अध्यायामध्ये तू स्वतःला पंडित म्हणून घेतोस, विद्वान म्हणून घेतोस, बुद्धिमान म्हणून घेतोस, आणि दुसऱ्या अध्यायामध्ये विद्वान असूनही कळत नाही म्हणतोस.